सुरक्षा दिवस आणि हा दिवस साजरा करण्यासाठी एक मार्गदर्शनात्मक प्रबोधनात्मक ज्यांचे आज मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहेत ते आपल्या नाशिकचे विद्युत निरीक्षक श्रीयुत भागवत उगले साहेब यांना विनंती करतो की अध्यक्ष आशिषजी नहार यांनी त्यांना व्यासपीठावर घेऊन यावं। त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी फाउंडर PWW श्री आनंदजी वागचौरे यांना राजेंद्रजी आहिरे सचिव निमा यांनी व्यासपीठावर घेऊन यावं असं मी विनंती करतो। त्याचबरोबर रवींद्रजी झोपे आयमा पॉवर कमिटी यांना विनंती करतो त्यांनी MSc DCLचे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हेमंतजी चौरे साहेब यांना व्यासपीठावर घेऊन यावं। 26 जून जो आपल्याला प्रधान सचिव तथा अध्यक्ष या दिल्ली सरकारवरनं जो काही आदेश निघाला आणि त्या आदेशान्वये पूर्ण देशभरात असेल राज्यभरात असेल आणि उगले साहेबांनी सांगितलंच की आपण देखील प्रत्येक असोसिएशन प्रत्येक संस्थेत हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे। त्या अनुषंगाने निमा ही प्रत्येक वेळी प्रत्येक विषयासाठी एक उद्योजकांच्या तथा कामगारांच्या हितासाठी कार्य करत असते आणि मी अध्यक्ष आशिषजी नहार यांना आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो। नमस्कार। आजच्या या कार्यक्रमानिमित्त येथे उपस्थित असलेले इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर श्री भागवतजी उगले साहेब, आजचे जे मुख्य वक्ते आहेत ते आमचे मित्र आनंदजी वागचौरे, फाउंडर प्रॉस्पर वर्ल्ड वाईड ही त्यांची कंपनी आहे आणि त्यामार्फत ते या जनजागृतीचं काम करीत असतात। श्री हेमंतजी चौरे जे आपल्याला सर्वांना परिचित आहेत आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडून त्याचं निरसन करीत असतो असे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर MSc DCL, आयमाचे पॉवर कमिटी अध्यक्ष रवींद्रजी झोपे, निमाचे ऑनररी सेक्रेटरी राजेंद्रजी आहिरे, पॉवर कमिटी निमा माझे मित्र मिलिंदजी राजपूत, उपस्थित सर्व निमाचे पदाधिकारी, विविध कमिट्यांचे अध्यक्ष, मेंबर्स आणि उपस्थित बंधू आणि बहिणींनो, आज 16,000 इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करीत असताना आणि नवीन इंडस्ट्री यावी यासाठी सतत निमाचे प्रयत्न सुरू असतात आणि हे करीत असताना आपल्याला कुठेही ॲक्सिडेंट न हो, कुठेही कॅज्युलिटी न हो यासाठी सुद्धा निमा नेहमी प्रयत्नशील असते व त्याचाच एक भाग म्हणून जे आपल्याला केंद्र सरकारने निर्देश दिलेले आहेत की सुरक्षा सप्ताहाची आपल्याला जनजागृती करायची आहे, त्याचं दायित्व हे निमाने स्वीकारलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या सुरक्षा दिनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कालच आपल्याला एक चांगली बातमी मिळाली की औद्योगिक दर कमी झालेले आहेत आणि त्या निमित्ताने आज या सुरक्षा दिनाचं आपण आयोजन केलेलं आहे। हे खरोखर एक चांगला योग आहे असं मी मानतो, कारण की निमा असो, आयमा असो, आमचे विविध औद्योगिक आणि व्यापारी संघटना असो, आम्ही नेहमी हे आपल्याला उद्योजकांना व्यापाऱ्यांना एक चांगल्या दरात वीज मिळावी आणि या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट कसं टिकवावं, आपली फॅक्टरी कशी टिकवावी यासाठी नेहमी उद्योजक झटत असतो आणि त्याचंच फलित जे आम्ही MERCमध्ये जे आम्ही निमानी आणि आयमानी खास करून जे आम्ही प्रेझेंटेशन दिलेलं होतं तिथे त्याचंच काही प्रमाणात त्याचं फलित आपल्याला काल मिळालेलं आहे। म्हणजे आम्ही असं नाही म्हणणार की आम्हाला 100% ते यश आलेलं आहे, आम्ही पुढेही आपली बाजू मांडूच, कारण की काही गोष्टी त्यात आहेत की आपल्याला त्याच्यासाठी पुढे अजून लढा द्यावा लागणार आहे आणि ते आम्ही देऊच आणि उद्योजकांना चांगल्या दरामध्ये चांगली
पॉवर आणि क्वालिटी पॉवर मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आपण निमाचे विविध उपक्रम करीत असतो आणि सर्वांना माहीत आहे की आता चांगल्या प्रकारे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट पण येत आहे, चांगले प्रोजेक्ट्स पण जे आपले वर्षानुवर्ष रखडलेले होते ते सुद्धा, मग ते CPRI लॅब असो, आज या ठिकाणी सर आपल्याला इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर सर पण आहेत. सर CPRI लॅबचं आम्ही आमच्या 5 पॉईंट अजेंडामध्ये घेतलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर सुरू करू आणि त्या अनुषंगाने आम्ही झूम मीटिंगमध्ये जे प्रस्तावित केलेलं होतं की आम्हाला तो रस्ता लवकरात लवकर मिळाला पाहिजे. तर तो रस्ता झाला 30 एप्रिलला आणि त्याचं फलित म्हणजे का CPRI लॅबचं उद्घाटन येत्या काही दिवसात होणार आहे. 27 तारीख म्हणजे उद्याची ही माननीय ऊर्जा मंत्री भारत सरकारने आपल्याला वेळ दिलेला होता, पण ते म्हणत होते का व्हर्च्युअल आम्ही उद्घाटन करू का. आम्ही त्यांना विनंती केली का व्हर्च्युअल न करता तुम्ही इथं प्रत्यक्षपणे यावे, भले 4 दिवस लेट होऊन द्या, आम्ही 4 वर्ष थांबलेलो आहोत, अजून 4 दिवसांनी काही फार मोठा फरक नाही पडणार, तुम्ही प्रत्यक्ष या, जेणेकरून आम्हाला सुद्धा तुमच्याशी संवाद साधता येईल आणि अजून आमचे काही प्रश्न असतील ते तुमच्यासमोर मांडता येतील. हा चान्स आम्ही सोडणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी आपलं हे म्हणणं ऐकलं आणि व्हर्च्युअल जे उद्घाटन होतं ते त्यांनी थांबून त्यांनी सांगितलं का मी काही आठवड्याभराची वेळ देतो आणि प्रत्यक्ष तिथे येऊन त्या CPRI लॅबचं उद्घाटन करतो. तर ही आपल्या नाशिककरांसाठी आणि खास करून औद्योगिक क्षेत्रासाठी फार मोठी उपलब्धी आहे. आज मिलिंदजी आपण पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खास करून एक गोष्ट सांगेन की आपण जेव्हा फॅक्टरी चालवताना सर्व आपण गोष्टी करत असतो एक कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये तग धरण्यासाठी, तर सुरक्षा ही सुद्धा आपण प्रत्येकाने उद्योजक म्हणून स्वीकारली पाहिजे आणि आपल्या आपल्या परीने अत्यंत चांगलं एक पुस्तक म्हणजे एक प्रेझेंटेशन सुद्धा देणार आहे. PPT प्रेझेंटेशन त्यांनी बनवलेलं आहे, मी ते वाचत होतो. अत्यंत चांगलं असं प्रेझेंटेशन उगले साहेबांनी बनवलेलं आहे. नक्कीच आपण एक स्मॉल स्केल युनिट म्हणून मला दिसतात का MSMEचेच जास्त येथे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, तर आपण लार्ज स्केलमध्ये सर एक डेडिकेटेड ऑफिसर असतो, पण स्मॉल स्केल असो मायक्रो स्केल असो तिथे उद्योजकालाच किंवा त्या मालकालाच सर्व गोष्टी बघाव्या लागतात. तर हे करीत असताना आपण त्या पुस्तकाचं नक्की उपयोग करून घ्यावं आणि आपल्या फॅक्टरीमध्ये कमीत कमी म्हणजे नच हो, म्हणजे आपल्याकडनं ॲक्सिडेंट किंवा कॅज्युलिटी न हो अशीच आपण प्रार्थना करूया. पुनश्च एक वार आपल्या सर्वांचं या सुरक्षा दिनी या निमाच्या सभागृहात स्वागत करतो आणि पुढील आपण प्रेझेंटेशन बघून नक्कीच आपण आपल्या फॅक्टरीमध्ये ते आत्मसात करू अशी आशा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आशिषजी. आपण प्रत्येक वेळी शासनाची ज्याही विषयाची हाक असेल तर त्या पद्धतीने निमामार्फत सर्व MSME आपल्या उद्योजकांना तो माहितीस्तर असा कार्यक्रम आयोजन करून हे पोचवण्याचा कार्यक्रम करत असतो. आजचा हा कार्यक्रम जरी निमात आयोजन असलं परंतु त्यात विद्युत निरीक्षक कार्यालयाचा आणि MSCDCLचा मोठा वाटा आहे आणि उगले सरांनी सांगितलं की जे अटेंड करतील, जे उपस्थित राहतील त्यांना एक उपस्थितीचं आपण शासनातर्फे प्रमाणपत्र देखील देऊ, जेणेकरून अनेक कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट होत असतात किंवा त्यांना विविध ठिकाणी ह्या विद्युत सुरक्षा दिनाचा प्रचार प्रसार करता यावा. तर आपण प्रत्येकाने नाव नोंदवले असतीलच, ज्यांनी नोंदवले नसतील त्यांनी नोंदवून घ्यावे ही मी विनंती करतो. आलेल्या प्रमुख अतिथींचं स्वागत करणं आमचं कर्तव्य. मी आशिषजी नहार यांना विनंती करतो की त्यांनी उगले साहेबांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर निमाचं एक सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण त्यांना प्रदान करावं. त्याचबरोबर निमाचे सचिव श्रीयुत राजेंद्र आयरे साहेब यांना विनंती करतो त्यांनी अनंत वागचौरे साहेबांना या ठिकाणी पुष्पगुच्छ आयरे साहेब अनंतजी वागचौरे यांना सन्मानित करण्यात यावं. त्याचबरोबर रवींद्र चोपे साहेबांना विनंती करतो त्यांनी
श्रीयुत हेमंतजी चौरे साहेब ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना देखील निमातर्फे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आमचे खजिनदार राजेंद्र वडनेरे साहेब देखील येथे उपस्थित आहेत, त्यांचे देखील आम्ही स्वागत करतो. आपण सर्वांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाची सुरुवात जसं दीप प्रज्वलन करून करतो, पण आपल्या कार्यक्षेत्र असं आहे की रोजच दिवे लावायचं काम करतो, म्हणून थोड्या वेगळ्या प्रकारे एक हा डे साजरा करायचा. आपण सर्व मान्यवरांना विनंती करतो पुढच्या बाजूला आपण यावं आणि एक निमातर्फे आमच्या अध्यक्षांचं म्हणणं होतं की हा इलेक्ट्रिकल सेफ्टी डे हा एव्हरी डे म्हणून साजरा करा. प्रत्येक दिवशी आपण त्याच्याशी विजेच्या माध्यमात प्रत्येकाचा संपर्क येतो. खूप खूप धन्यवाद. खरं तर हा सोशल मीडियाचा जमाना आहे. आपण पाहतो की 24 तास मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा जेही विविध सोशल साईट्स आहे त्याच्यावरती आपण उपस्थित असतो. कार्यक्रमांना उपस्थिती जरा कमी असते, त्यामुळे हे फोटोचे कार्यक्रम करावे लागतात जेणेकरून प्रत्येकाकडे आपल्या या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा त्या दृष्टिकोनातनं. या ठिकाणी रावसाहेब रकिबी देखील उपस्थित आहे. ते पूर्वी पॉवर कमिटी निमाची लीड करत होते. अनेक आमचे निमाचे पदाधिकारी उपस्थित आहे. सर्वांचं पुनश्च स्वागत करतो आणि आपला जास्त वेळ घेणार नाही. आपण ज्या विषयासाठी जमलो आहोत तो विद्युत सुरक्षा, जो प्रत्येकाचा ह्या आधुनिकीकरणामुळे प्रत्येकाशी दररोज संपर्क प्रत्येक मिनिटाला तासाला विजेशी येतो. तर मी आनंदजी वागचौरे यांना सर्वप्रथम आपलं या ठिकाणी मार्गदर्शन सुरू करण्यासाठी विनंती करतो. त्यांच्या मार्गदर्शनानंतर उगले साहेबांचं मुख्य मार्गदर्शन असेल. मी आनंदजी वागचौरे यांना पुढील सेमिनार सुरू करण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? नमस्कार, मी आनंद कृष्ण वागचौरे आणि फार काही वेगळं नाही. आपल्या सगळ्यांसारखे जेवढे कस्टमर्स भारताच्या बाहेर त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात तर ते एकत्र करून मी आज आपल्यासमोर आलेलो आहे, जेणेकरून आपल्याला काय थॉट प्रोसेस असली पाहिजे माइंडमध्ये त्यावरती आपण चर्चा करू. आजचा टॉपिक तो राहील जसं मिलिंद सरांनी सांगितलं, हे फक्त रूल्स नाही आहेत, रादर हे आपलं वे ऑफ लाईफ आहे. हे दिनचर्या झाली पाहिजे आपली सेफ्टी. तर टॉपिक तो टाकला होता, कन्सिडरेशन्स टू इलेक्ट्रिकल सेफ्टी. प्लीज सर. अच्छा, उत्तम होईल सर. लाईटचा प्रॉब्लेम हे डिस्क्लेअरमध्ये ह्याचं काय इनपुट. नेक्स्ट वुड बी अजेंडा. आजच्या आपले जे काही फॅक्ट्स आहेत, म्हणजे इलेक्ट्रिसिटी काय करू शकते आणि आपल्याला त्याचा वापर पॉझिटिव्ह साईडला घेता यायला पाहिजे आणि इजा ही कशी टाळायची यावरती आपण टॉपिक्स बोलणार. आता इलेक्ट्रिकल फॅक्ट्स आपण पाहूयात. सेफ्टी काय आहे नक्की याचं एक डेफिनेशन पाहूयात. इलेक्ट्रिसिटीचा ह्युमन बॉडीवरती काय इफेक्ट होतो तो आपण बघणार आहोत. इलेक्ट्रिकल हजार्डमध्ये काय काय वेगळे कॅटेगरी ते बघणार आहोत. आणि आपण स्वतःला आणि आपल्या परिवाराला, म्हणजे घरी तर आहोतच पण सोसायटीमध्ये, कंपनीमध्ये आपल्याला हे उपयोगी ठरू शकतात. नेक्स्ट सर. फॅक्ट्स टू कन्सिडर. एनर्जी ही फक्त प्रतिरूपित करता येऊ शकते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात. पण ह्याचा तात्पर्य असं आहे, इलेक्ट्रिसिटी आपण हिटिंगसाठी वापरतो आणि ती समजा ह्युमन बॉडीतनं गेली तर बर्न्स वगैरे जे काय असतात, म्हणजे भाजणं, इजा होणे, हे सगळे पुढे आपण त्याच्यात कोऑर्डिनेशन करतोय. इलेक्ट्रिसिटी हा सगळ्याच लोएस्ट रेझिस्टन्सचा पाथ पकडते आणि त्यालाच अंतरुंग आहे आपले ह्युमन बॉडी, जे ॲटलिस्ट 60% आपल्यामध्ये पाणी आहे, विच इज अ गुड कंडक्टर. नेक्स्ट, अजून एक जी लक्षात ठेवणारी गोष्ट आहे, आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल, फक्त हात रेस कराल, आपण म्हणतो एखाद्या व्यक्ती इलेक्ट्रिकल कंडक्टरला चिकटले. हे आपण किती लोकांनी ऐकलंय? पण बरोबर, पण ते ॲक्च्युली फेविकॉल सारखं चिटकणं नसतं. त्याचं कारण आहे ह्युमन ब्रेन जो आहे आपला,
मेंदू इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नल्स थ्रू आपली बॉडी कंट्रोल करतो आणि जर त्या करंटपेक्षा ओव्हर रायडिंग करंट म्हणजे बाहेरचा करंट त्याच्यापेक्षा वर गेला तर तुमच्या मसल्स किंवा प्रणालीला कळत नाही की नक्की काय करायचं आहे. मग नंतर शेवटचा जो पॉइंट आहे, आपला हृदय जो आहे, आपण म्हणतो पेसमेकर बसवलं बऱ्याच पेशंट्सला, हा पेसमेकर नक्की काय करतो? ह्युमन हार्टमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल पल्सेस जनरेट केला जातो, म्हणून माणूस झोपलेला जरी असला तरी त्याचं काम हे ऑटोमेटेड पद्धतीने चालतं. आता ह्याचं तात्पर्य पुढे कसं कनेक्टेड आहे ते आपण पाहूयात. सेफ्टीचं डेफिनेशन फार काही नाही आहे. एकदम सोप्यात म्हटलं की एखादी इजा किंवा एखादा धोका आपल्याला नुकसान करायच्या अगोदर आपण त्यांना टाळणे. येस सर. अच्छा, हे काही ग्लोबल लेवलला स्टडीज झालेले आहेत. आपल्या बॉडीमधनं किती करंट पास झाल्यानंतर काय काय गोष्टी होतात, म्हणजे परसेप्शन थ्रेशोल्ड आपण म्हणतो, लॅपटॉपला हात लावलेला असताना आपल्याला चुनचुनतं, तर ही थ्रेशोल्ड आपल्याला वेगळ्या वेगळ्या लेवल्सला आहे. मेन प्रॉब्लेम कुठे येतो, आपण जसं म्हटलो की व्यक्ती तो कंडक्टर सोडू शकत नाहीये, तर तो थ्रेशोल्ड आहे 10 मिलिअँपचा. 10 मिलिअँपचा वर करंट गेला, व्यक्तीला किती मनातनं किंवा ब्रेननी सिग्नल दिलंय, ही कॅनॉट लेट इट गो. हार्ट फेल्युअर 0.5 एम्पियर्स कुठल्याही चॅनलमधनं हातापासून पायामध्ये किंवा 2 हाताच्या मध्ये 500 मिलिअँप्स करंट गेला तर हार्टचे सॉफ्ट टिश्यूज जे असतात ते डिफिब्रेट होतात आणि ते रिकवर होऊ नाही शकत. आणि शेवटचं जे आहे, एकदम सबस्टेशन्स किंवा आपण डायरेक्टली मेन सिस्टीमवर जेव्हा काम करतो, एक हेवी करंट जेव्हा जातो तेव्हा ऑर्गन बर्न डाऊन, बाहेरनं भलेही त्याच्यात काही दिसणार नाही पण आतमध्ये सिरीजमध्ये असलेले जे काही ऑर्गन्स आहे ते मात्र जळतात आणि सेल्स जे असतात ह्युमन सेल ते पूर्ण इलेक्ट्रिकली डिस्ट्रॉय होतात. अच्छा, एक प्रश्न विचारायचा होता सगळ्यांना. आपल्या मते करंट हा व्यक्तीला मारू शकतो की व्होल्टेज? करंट व्होल्टेजसाठी सर मॅम? Voltage is proportionate. It is maybe 10 volt, 5 volt, but current is always without voltage current cannot. परफेक्ट. पण मेन जर आहे सर की इव्हन आपल्या बॉडी थ्रू एक करंट, कॉन्स्टंट करंट सोर्स आपण लावला आणि व्होल्टेज 10 व्होल्ट जरी असेल तरी गडबड होऊ शकते. म्हणजे सरांनी जे उत्तर दिलं, आपण साईटवर असताना प्रोपोर्शनल जो काही करंट आहे म्हणून आपण इकडे ओम्स लॉ टाकला. ओम्स लॉ काय आपला कॉलेजपासून पिछा सोडत नाही, राईट. पण आपल्या बॉडीचे जे काही कॅल्क्युलेशन्स ते आपण इकडे टाकले आणि 50 व्होल्ट्स पर्यंत जर व्होल्टेज आपल्या बॉडीच्या अक्रॉस आला तर रिझल्टंट करंट जो आहे 10 मिलिअँप पर्यंत पोहोचत नाही, म्हणून शॉक लागला तर व्यक्ती त्याला सोडू शकतात. तर ही जी थ्रेशोल्ड लेवल आहे, म्हणून इंडस्ट्रीमध्ये मग आपण म्हणतो 50 व्होल्ट्स पर्यंत सेफ व्होल्टेज आहे. त्याच्या पुढे गेलात तर मग थोडा विचार करण्यासारखं आहे. प्लीज. इलेक्ट्रिकल हजार्ड्स मध्ये पण काही कॅटेगरी केलेली आहे, ते आपण पाहूयात. मेजरली 3 गोष्टी आहेत, पण हे तर प्रायमरी जर आहे. प्रायमरी बरोबर सेकंडरी अनेक गोष्टी बाहेर होऊ शकतात, पण आज आपण प्रायमरीवर बोलू. शॉक्स, आपण घरी म्हणतो कोणाला शॉक लागला, एक आर्क, फ्लॅश आणि ब्लास्ट, हे आपण व्हिडिओज मध्ये पण पाहूयात. आणि फायर इग्निशन. येस सर. अच्छा, पोटेन्शियल सोर्सेस म्हणजे हे हजार्ड्स कुठून उत्पन्न होतात, तर याचे प्रत्येकाची एक वेळ दिली. बऱ्याचशा गृहिणी, जसं आपण बाहेर असतो, पण ज्या होम मेकर आहे, गृहिणी आहेत, ते जेव्हा मशीन्स किंवा काय वापरतात तर ओल्या हाताने मिक्सर वापरणे, पायात चपला नसतात, ओल्या हाताने हिटरचे बटणं चालू करणे, हे सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तर ही एक पोटेन्शियल कॉज आहे जे आपल्याला हजार्डला रूपांतर देऊ शकतो. एक्सपोज कंडक्टर्स, आपण बऱ्याच वेळा रस्त्याने चालत असताना किंवा आपल्या बिल्डिंगच्या मेन पॅनलचे कंडक्टर्स ओपन दिसतात, दारच नसतं तिथे. मग ओपन एन्क्लोजर्स मध्ये मग साप वगैरे असा जाऊन बसतात, त्याच्यामुळे नंतर इजा पण होऊ शकते. इम्प्रॉपर पीपी, हे मी बऱ्याच वेळा, म्हणजे माझ्या आयुष्यात तर पाहिलं, बरेचसे वायरमॅन येतात, लाईव्ह वायर आहे ती डायरेक्ट जोडणार, पकडीने मारणार आणि इन्सुलेशन टेप मारणार. तर हे माझ्या बघण्यामध्ये बरेचसे आलेलं होतं. मिसिंग अर्थिंग म्हणजे प्लग लावताना आपण अर्थिंगच टाकली नाही आणि तुमच्या मशीनची जी काही अर्थिंग बॉडीवर जाणार आहे ती ह्युमन बॉडी थ्रू आपल्या थ्रू जाते. इम्प्रॉपर सेटअप, आता हे जे सेकंड पुट केलं, आपण जसे लाइटिंग्स टाकतो, मागून वायरिंग जाते, ती वायरिंग कुठे माहीत नसताना आपण स्क्रू टाकला तर ती डायरेक्टली याची आउटपुट देणारच. इम्प्रॉपर जॉईंट्स, बऱ्याच वेळा आपण पाहिलं जॉईंटिंगला आपण क्रिम्पिंग नाही करताना पाहिलं असेल, बरेच लोक त्याला सोल्डरिंग पण नाही करत, पिळले
सेलो टेप लावला, इन्सुलेशन टेप पण आहे, सेलो टेप लावला की काम झालं. तर ही पण अशी आहे. आणि शेवटचं तर थोडं हास्यास्पद आहे, पण हे बरेच लोक म्हणजे घरी वायरमॅन आलेत, पकड नाही मिळाली किंवा खिशातनं काढायची नसेल, लाईव्ह वायर दातानी सोलतात आणि ते इजा त्या व्यक्तीला झाली तर मेन प्रॉब्लेम हा हाऊस ओनरला किंवा इंडस्ट्री ओनरला आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला नसतो. येस सर. अच्छा, हे आधी जे पाहिले तेच पॉइंट्स मी लिहिले आहेत. पण हे सगळं आता जसं आपला मान्सून चालू झालाय, मान्सूनमध्ये सगळ्यात जास्त केबल फॉल्ट होणार, सगळ्यात जास्त ट्रिप्स होणार, सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट्स पण होणार. आता हे इलेक्ट्रिक शॉकचं आहे, फोटोग्राफ पुट केलाय. हे इलेक्ट्रिक शॉक आपल्याला कधी लागतो, जेव्हा आपण 2 कंडक्टर किंवा 1 कंडक्टर आणि ग्राउंड पाथच्या मध्ये आपण लूपमध्ये असतो. मग ते 2 हाताच्या मध्ये असो किंवा हात आणि पायाच्या मधला पार्ट आहे. तर हा जेव्हा करंट पास करणार आणि त्या लिमिट्समध्ये जर असेल तेवढी इजा आपल्या बॉडीला होणार. सिव्हिरिटी कुठल्या पाथमधून गेला, समजा उजव्या हाता आणि उजव्या पाया थ्रू हा करंट गेला तर धोका थोडा कमी आहे. का? कारण हार्ट आपला लेफ्ट साईडला आहे बऱ्याच लोकांचा, काहींचा राईटला असं ऐकण्यात आलंय, पण ज्यांचा राईटला आहे त्यांना धोका आहे. पण रेग्युलरली लेफ्ट साईडला जर असेल म्हणजे लेफ्ट हात आणि लेफ्ट पाय हा जर लूपमध्ये आला तर हा सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणून ऑपरेट करताना आपण पाहिलं असेल, ट्रेनिंग देताना बऱ्याच ट्रेनिंग्समध्ये सांगतात आपण उजव्या हाताने ऑपरेट करावं. त्याचे कारण ते. आणि येस प्लीज, थोडं ज्यांना हार्टचे काही इश्यूज असतील, आता हे रिअल लाईफ व्हिडिओज मी पुट केले. म्हणजे पावसाळ्यात बऱ्याच वेळा इन्सुलेटरवरनं लिकेज होणार, ट्रिप होणार, आणि ही बऱ्याच ठिकाणी. आता हे तर ह्युमनच्या संदर्भात झालं, आपण गोठ्यांमध्ये किंवा ज्या लोकांकडे पशु आहेत तर 2 पायांच्या मधलं अंतर, स्टेप पोटेन्शियल आणि टच पोटेन्शियल हे जर चेंज असला तर ह्या टाईपची इजा होते. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, अशी देव ना करो बाहेर कुठे कोणाची अशी परिस्थिती झाली, पण किती लोकांना माहिती की त्या व्यक्तीला कसं सोडवायचं. त्यांना वाचवायला जात असताना दुसरेही त्यांच्या सिरीजमध्ये येतात. तर हे जाणकारी असणं गरजेचं आहे. आणि धन्यवाद निमा टीम आणि लीडर्स की आपण हा टॉपिक घेतला आणि याचे ट्रेनिंग्स पण पुढे जसं पाटील सर गाईड करत होते हे पुढे ट्रेनिंग्स पण ऑर्गनाईज केले जातील. शॉकचे इफेक्ट, इमिजिएट मसल कॉन्ट्रॅक्शन, पेन्स, श्वास रोखला जातो म्हणून बऱ्याच वेळा त्यांना ब्रिदिंग एक्सटर्नली पुट करावं लागतं. आणि लॉंग टर्ममध्ये म्हटलं तर मेमरी लॉस, नर्वस सिस्टम डॅमेज होणे, केमिकल इम्बॅलन्सेस, कारण काही टिश्यू खराब झाले तर केमिकल्स जे प्रोड्यूस होतात आपल्या बॉडीचे किंवा कन्झ्युम केले जातात ह्याची प्रोसेस पूर्ण गडबडून जाते. डॅमेज टू व्हायटल ऑर्गन्स, हार्ट, लिव्हर, पॅनक्रियास जे काही सर्किटमध्ये येणार आणि सेन्सिटिव्ह असेल तर त्या ऑर्गनला हा प्रॉब्लेम व्हायला चालू होणार आहे. आणि समटाईम्स फेटल, करंटच्या मात्रेवरती ती फेटॅलिटी आणि तो करंट किती वेळ बॉडीतनं जात होता, हा टाइम आणि करंटची व्हॅल्यू हा तुमचं फेटॅलिटी किती लवकर होते हे त्याच्यावर इंडिकेट करतं. प्लीज सर. अच्छा, हे तर झालं आपलं शॉक. पण शॉक लागल्यावर आपण दुसरं पण एक ऐकलं असणार की तो माणूस किंवा ती व्यक्ती कंडक्टर लागला तो फेकला गेला, हे पण आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. पण ती बॉडी रिफ्लेक्स असते, कारण तो 10 मिलियमच्या वर करंट जात नाही, बॉडी त्या झटक्याने थ्रो करून टाकते. पण सेकंडरी वर कोणी काम करतंय, खाली पडले, डोक्यावर पडले, सेकंडरी हजार्ड्स पण आपल्याला याच्यामध्ये भरपूर आहेत. प्लीज सर. आता हे तर झालं शॉक्स. ही बऱ्याच वेळा आता इंडस्ट्रीमधली जी घटना असते, सर एकदाच क्लिक करा या. तर हे आपण जेव्हा ऑपरेट करतो, मेंटेनन्सला जातो, लोटो लावला जात नाही, PPE प्रॉपर घातलेले नसतात आणि हे आर्क फ्लॅश होतात. म्हणजे 2 कंडक्टर जेव्हा एकमेकांना येतात संपर्कामध्ये तर अख्खी एनर्जी त्या पॉईंटमधनं डिसिपेट होते. आणि त्याचं रूपांतर आपण हे थोडं डायग्राममध्ये समजू. हे जेव्हा होणार, समजा आपण कॉपरचे कंडक्टर्स आपण त्याच्यात वापरले, जेव्हा हा करंट त्याच्यातनं पास होतो तर कॉपर हा सॉलिड आहे, पण हा त्यावेळेस वेपोराइज होतो. आणि वेपोराइज होत असताना 67,000 टाइम्स तो एक्सपांड होतो. म्हणजे बॉम्ब सारखा इफेक्ट होतो. इट ऍक्च्युली एक्सपांड्स आणि माणूस फेकला जातो. आपण पाहिलं एकदम जोरात दोरा आला बाहेर, त्याचा स्पार्क निघतात. आता त्याच्यात शार्पनल्स जे म्हटलोय आपण, सुरसुरीमध्ये आपण जसं ठिंग्या उडतात तर त्या ठिंगा ऍक्च्युली
बर्निंग मेटल किंवा मटेरियल असतं, हे इतक्या फोर्सने निघतं की आपल्या बॉडीला छेदून जाऊ शकतात, म्हणजे लोकांचे हाडं पण तुटतात. नेक्स्ट स्लाइडवर जर आपण पाहिलं सर, अजून एक सर, साऊंडचं इंटेन्सिटी, हा स्पार्क जर ऐकला बरेच लोक बहिरे पण होतात कारण कानाचे पडदे फाटतात. 160 dB पेक्षा मोठा आवाज तिथे होतो आणि तो नुसता आवाज नाही, ही प्रेशर वेव्ह तयार होते. ओके, मग नंतर टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर हे साधारण तुमचं 19,500 डिग्रीज पर्यंत पोहोचतं, म्हणजे तिथे मटेरियल जे काय असेल ते वेपोराइज होतं आणि त्याचा टॉक्सिक्स रिलेट होतात, श्वसनक्रियेत जाणार. तर हे बाय प्रोडक्ट्स ह्याच्यातले भरपूर आहेत. अच्छा, ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा होतं काय की फॅटॅलिटी ही जास्त चान्सेस आहेत ॲज कम्पेअर्ड टू शॉक. फॅटॅलिटी इज मोर गॅरंटेड इन दिस काइंड ऑफ सिच्युएशन्स. प्लीज सर. ह्याचे बरेचसे कारणं काय असतात की आपण जसं मेंटेनन्स प्रॉपर नसतं, पण मेंटेनन्सचं प्रत्येक इंडस्ट्रीला केलं जात आहे. बऱ्याच वेळा होतं काय की स्क्रूड्रायव्हर असतो, फोन चालू असतो, स्क्रूड्रायव्हर पडला 2 कंडक्टरच्या मध्ये, तर अशी घटना होते. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मॅन्युअल एरर्स हे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटसाठी कारणीभूत असतात. प्लीज. तर ह्या चक्करमध्ये NFPE 71E जो आहे, तर ह्याप्रमाणे यांनी प्रोटेक्शन एरिया सांगितला आहे. तर सेंट्रलचा जो काही आपला एनर्जी स्पॉट आहे जिथं आपण काम करणार आहोत, तर तिथे वेगळे लेयर्स आहेत. तर किती एनर्जी डिसिपेट होऊ शकते तिथला करंट आणि टाइमच्या हिशोबाने, तर कुठल्या व्यक्तीला कुठल्या लेअरपर्यंत ॲक्सेस ठेवायचा, कुठली टाईपची ट्रेनिंग असली दिली पाहिजे, कुठली PPE किट्स घातली गेली पाहिजे, आणि लोटो म्हणा, लॉगआउट टॅकआउट्स, या सगळ्या प्रोसेसेस फॉलो केल्यानंतर ती परत रिव्हर्स ओपन करण्यासाठी ते व्यक्ती स्किल पाहिजे. बऱ्याच वेळा जसं आपण 400 kVचं बघतो किंवा डिस्ट्रीब्युशनमध्ये जरी 33 kV आहे, परंतु करंट खूप मोठे असतात सर, पण त्यावेळेस स्पेशलाइज ट्रेन्ड टीम मेंबर जाऊन तिकडे हे काम करतात. ओके, प्लीज सर नेक्स्ट. अच्छा, हे तर आपण थोडक्यात इंट्रोडक्शन पाहिलं, कारण हे आपण सगळे जाणूनच आहात काय, जस्ट वॉन्टेड टू रिफ्रेश. पण आता ही जबाबदारी सेफ्टीची कोणाची आहे नक्की? एम्प्लॉयर जे असतात त्यांनी आपल्या कंपनीमध्ये कुठल्या सेफ्टी स्टँडर्ड्स प्रमाणे काय काय पॉलिसीज असल्या पाहिजे, काय काय ट्रेनिंग दिली गेली पाहिजे, काय SOPs तयार केले, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, हे एम्प्लॉयरचं काम आहे. त्याचं चेक रिचेक करत राहणं हे सुद्धा एम्प्लॉयरचं काम आहे. अच्छा, एम्प्लॉयचं काम काय, जे एम्प्लॉयरने सांगितलं ते 100% प्रामाणिकपणे वापरायचं. आता एक आपल्या नाशिकलाच मोठं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, मी नाव घेणार नाही, पण तिथं एक वर्कर इलेक्ट्रिकल साधा चपला घेऊन जाणार, चपलांवरती, नॉट इव्हन शूज. तर हे वैतागले, तर त्यांचं म्हणणं आहे माझं आयुष्य झालं तरी मी लेखी देतो. पण हे या टाईपच्या ज्या गोष्टी आहे की नाही, आपण म्हणतो ना दुरंदाज असणे, बरेच लोक याच्यामध्ये ॲग्रेशन मध्ये जातात. तर या लोकांना काउन्सिल करण्याची पण जबाबदारी एम्प्लॉयरची पडते. आणि बऱ्याच वेळा बाहेरचे जे कॉन्ट्रॅक्टर्स येतात, मला लाईक रकीबे सर पण आहेत आपल्या इथे, पण सरांचं जे काही काम पाहिलंय मी, एव्हरी टाइम PPE किट्स घेऊन SOP त्या कंपनीचं काय हे मॅन्डेट वाचणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे करणं. आता आपण समजा एखादे कॉन्ट्रॅक्टर गेले आणि लाईव्ह वायर कंपनीत सोलतायत, आतमध्ये इन्सिडेंट्स झाला तर सेफ्टी वीकमध्ये एक तर काउंट होतो, पण मग त्यानंतर बाहेरचे जे लिगल आणि युनियन इश्यूज जे चालू होतात, हे कंपनीचा अजून वेगळा लॉस चालू करतात. ओके, फायर, बट ऑब्विसली ओव्हरलोडिंग बऱ्याच वेळा आपण घरी पण बघतो किंवा इंडस्ट्रीत IT इंडस्ट्रीजमध्ये पण पाहिलं असेल, एक एक्सटेन्शन बॉक्स 5-6 अँपियरच्या प्लगमध्ये, त्याच्यावरती तुमचं हीटर, कॉफी, मोबाईल चार्जर, लॅपटॉप, तर हे 10-15 अँपियर पर्यंत त्याला ओव्हरलोड करतात. आणि बऱ्याच वेळा हे जेव्हा बाहेर निघतात तेव्हा कुठतरी एक स्पार्क होते. तर हे ओव्हरलोडेड जे एक्सटेन्शन बॉक्स आहे, एक्सटेन्शनचं आहे की जिथपर्यंत वायर पोचत नव्हती तेवढंच एक सॉकेट वापरणं आहे, त्याला पूर्ण लोड करणं असं नाही आहे. तर एक पाटील सर एक क्लिक कराल फक्त. हे आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल आणि घरी पाहिलं असणार सर. तर हे फायर्सचं सगळ्यात मोठं काम डोमेस्टिकमध्ये पण होतं आणि असंच इंडस्ट्रीमध्ये जे आपण म्हणतो एक टॅपिंग काढणे, मोटर लावायची, ती टॅपिंग काढली, पण त्याचं स्टडी जर नसेल बॅक साईडला तर हे आगीचं एक मोठं कारण होऊ शकतं. मग नंतर इनॅडिक्वेट वायरिंग, बऱ्याच वेळा बिल्डिंगमध्ये जेव्हा वायरिंग होते तर कॉस्ट कटिंगच्या याच्यामध्ये काही ओनर्स
किंवा कॉन्ट्रॅक्टर्स किंवा कोणी स्टेक होल्डर्स ह्याच्यात वायरीची जी थिकनेस पाहिजे असते, जी गेज पाहिजे असते ती कमी टाकली जाते. तर हे गेज त्याच्यामध्ये उत्तम असणं गरजेचं आहे ॲज पर स्टँडर्ड. प्लीज. अच्छा, हे शेवटचं आहे बर्न्समध्ये जेव्हा करंट बॉडीतनं जातो तर इन गोईंग पाथ, समजा आपण एखाद्या कंडक्टरला हात लावला तर त्या स्पॉटपासून करंट आत जाणार, सरफेस रेजिस्टन्समुळे तिकडे बर्न होणार आणि जिथून करंट बाहेर निघतोय पायातनं म्हणा किंवा दुसऱ्या हातातनं, या टाईपचे सिच्युएशन होतात. अच्छा, ह्याच्यामध्ये तर सरफेस बर्न आहेतच, प्लीज सर, सरफेस बर्न तर आहेतच, पण इंटरनल ऑर्गन बर्न्स पण आहेत. पण हे शॉकच्या कॅटेगरीमधल्या या टाईपच्या बर्न्स होतात. नेक्स्ट सर. आणि आर्क फ्लॅश, आपण जे पॅनलमध्ये आर्क होताना पाहिलं तर त्या आर्क फ्लॅशमध्ये म्हणजे सरफेस लेवलचे बर्न्स आणि डॅमेजेस हे शॉकपेक्षा जास्त घातक आहेत. प्लीज सर. नेक्स्ट. ओके, प्रोटेक्शन अगेन्स्ट ॲबनॉर्मल कंडिशन्स. तर सगळ्यात पहिले आपल्याला जे अवेअरनेस आहे की काय चुकीच्या गोष्टी होतात हे ऑब्झर्व करणे. म्हणून आपण बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये पाहिलं, टिपिकली फॉरेनच्या ज्या कंपनीज येतात तर ते कायझन म्हणून एक वर्ड वापरतात की किती लोकांनी काय कायझन डिटेक्ट केलं आणि त्याला सोल्युशन केलं जेणेकरून ॲक्सिडेंट्स किंवा त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. तर हे कायझन्सवरती पण काम केलं जातं, पण काही स्टँडर्ड याच्यात आहे. बरंच जसं फार्मास्युटिकल कंपनी काही वेगळं स्टँडर्ड वापरू शकतील, मॅन्युफॅक्चरिंग जे आहेत दुसऱ्या साईडला ते वेगळे वापरू शकतील. तर आपले जी काही इंडस्ट्री असेल त्यातली जी काही स्टँडर्ड आपण फॉलो करतो त्यात हे एकदा बघणं गरजेचं आहे. अच्छा, आपण स्वतःचा आणि आपल्या कलिग्सचा किंवा आपल्या फॅमिलीचा बचाव कसा करणं ही हायरार्की टेबल ग्लोबली फॉलो केले जाते. सगळ्यात इफेक्टिव्ह जो आहे की फिजिकली तो हजार्ड तिथून काढून टाकणे, म्हणजे एखादा ट्रान्सफॉर्मर आग लागणार आहे तर ट्रान्सफॉर्मर काढणे नाही. ओके, तर त्याच्यामध्ये काय अडचण येऊ शकते, थर्मोग्राफीने त्याचे कुठले लूज कनेक्शनला हॉटस्पॉट आहेत, त्याचं ऑइल टेम्परेचर हे किती जास्त येतं आहे किंवा ओव्हरलोडिंग होतो, अनालिसिस झाल्यानंतर तो प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करणे जेणेकरून नंतर त्रास नाही होणार. आणि तसंच जर आपण खाली गेलं तर PPE किट्स, बरेच फ्रंटलाईन युजर्सचं असं की मी PPE किट तर 40 कॅलचा घातलेला आहे, आर फ्लॅश आला तर काही होत नाही. हा शेवटचा पॉईंट आहे, पण त्यातही बचाव फार कमी असतो. म्हणून ऑलवेज वी शुड थिंक आउट एलिमिनेटिंग द हजार्ड आफ्टर आयडेंटिफाईंग. मग या बऱ्याचशा मेथड्स आहे, इन्सुलेटिंग कंडक्टर्स, हे आपण सगळे करतच असणार आहे, ह्यात मी जास्त डिटेल नाही जाणार. ह्या PPE एक्सेसरीज बऱ्याचशा आपण यूज करतो सिस्टममध्ये, पण PPE किटची पण काळजी घेणे गरजेचं आहे. जसं आपण 33 kVचे ग्लोव्ज वापरले, बऱ्याच वेळा ते पडलेले असतात, जेव्हा वापरायचे तर त्यात पंक्चर आहे का हे पण चेक करणं गरजेचं असतं. तर चेक कसं करणार, तर ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यामुळेच आपला बचाव होतोय. प्लीज सर. हे मग काही आर्क फ्लॅश रूट, जो आपण आर्क पाहिला पॅनलमधनं जो आर्क येत होता त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय काय लागणार आहे, तर 4 कॅलरीज 8 कॅलरीज, पुढे जर आपण पाहिलं तर 25 कॅलरीज आणि 40 कॅलरीज. तर ह्या टाईपचे सूट्स आहेत की जेणेकरून अशी इन्सिडेंट झाली तर आपला डॅमेज कमीत कमी व्हावा. अच्छा, ओव्हरहेड लाईन्स आपण जसं पाहिलं की रिस्पेक्टेड सर पण मग फोटोग्राफ दाखवत होते की ओव्हरहेड लाईन्समुळे पण प्रॉब्लेम होतात बऱ्याच वेळा. आता लोडिंग अनलोडिंग जेव्हा आपल्या कंपनीमध्ये होते तर आपण क्रेन्स मागवतो किंवा एखादी मोठी लॉरीज येते आणि ती जेव्हा वर्क चेक होते तर ह्या टाईपच्या गोष्टी तयार होतात. तर आपल्याला क्लिअरन्स, कारण त्या JCB किंवा तुमचा क्रेन किंवा ट्रक ड्रायव्हरला माहीत नसतं हा बाहेरचा माणूस आलाय, पण तेव्हा ऑपरेट करत असताना तिथं आपल्याला सेफ्टी ऑफिसरनी ते पण एक कन्सिडरेशन घेणं गरजेचं आहे की चुकून माकून इंडक्शन झोनमध्ये तर नाही जाते. प्लीज सर. अच्छा, हे तर डंपरचं एक अजून एक उदाहरण होतं, हे नागपूरला पण मी एक कळलं. हे ओव्हरहेड तारेला जेव्हा डंपर कनेक्ट झाला, आणि डंपर जास्त करून कसं असतं सर मॅम, हे चिखलात पाण्यात सगळीकडे येतात आणि बऱ्याच वेळा त्या टायरमध्ये पाणी पण टाकलं जातं म्हणजे ते कम्प्रेस नको व्हायला जास्त वजनाने. पण ते हीट इतकी होते की इलेक्ट्रिकल हजार्ड तर झालाच, पण असे मेकॅनिकल बस जे येतात तर आजूबाजूला समजा तिथे सिव्हिलियन्स असते तर त्यांचं काय झालं असतं ह्या सिच्युएशनला. तर आपल्याला नेहमी क्लिअरन्सेस हे महत्वाचे आहेत. आता काही स्टँडर्ड्स आणि CA सेफ्टी रेग्युलेशन्स प्रमाणे जेनरिक व्हॅल्यू मी इथे टाकल्या. ओव्हरहेड कंडक्टर्सला आपल्याला किती व्होल्टेज प्रमाणे असताना काय क्लिअरन्स ग्राउंड पासून पाहिजे, तर हे क्लिअरन्स
चेक करणे, कारण उन्हाळ्यात होतं काय, तो ओव्हरहेड कंडक्टर असतो तो गरमीने तापला की थोडा इलॉंगेट होतो आणि त्याचा जो सॅग असतो तो समजा आज 10 मीटर आहे, उद्या 9 मीटर पण येऊ शकतो. पण हे मोजमापणी करणं गरजेचं आहे. आणि समजा ते सॅग खाली आला तर मग टेन्शनिंग वगैरे जे काही प्रोसेस फॉलो केली जातात तर ती मेंटेनन्सची टीम करतातच. अच्छा, हे तर आपण ओव्हरहेडचं पाहिलं. आता अंडरग्राऊंडमध्ये पण कल्पेट आहे. अंडरग्राऊंडला आपण पाहिलं असेल बऱ्याच वेळा काम चालतं. मागच्या महिन्यात इंदिरानगरला अख्खा इंदिरानगर 3 तास बंद होता आणि ती अशीच एक इन्सिडेंट झाली होती की खोद काम चालू असताना नॉट नेसेसरी इलेक्ट्रिकल युटिलिटीचेच लोक जाऊन काम करतील, BSNL किंवा टेलिकॉम म्हणा किंवा गॅस पायपिंगवाले असतील किंवा रोड खोदकाम किंवा इव्हन गार्डनिंग करणारे लोक जेव्हा जातात तर या टाईपची सिच्युएशन होते. आणि बऱ्याच वेळा आता हे जे सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, खोदकाम जेव्हा चालू आहे खाली काय आहे हे माहीतच नसतं. पण जेव्हा एक लाईव्ह केबल पंक्चर झाली तर दॅट पर्सन वुड बी लकी टू लिव्ह. तर ह्याच्यासाठी मग आपल्याकडे काही टूल्स वापरले जातात रिसंट ह्याच्यात. तर आपण पाहू शकतो आपल्या कंपनीत जर अशा काही अडचणी असतील तर ते आपण ह्या टाईपचे बॉम्ब स्क्वॅड सारखं की खाली पाईप आहे, गॅस पाईप मेटलचा किंवा तुमचा इलेक्ट्रिक कंडक्टर आहे, हे तुम्ही त्याचा रूट आणि किती खोल आहे, म्हणजे तुम्हाला खोदणं गरजेचंच आहे पण तो किती खोलपर्यंत आपण खोदू शकतो, तर असे काही टूल्स वापरून पहिले त्याची सर्वे करणं गरजेचं आहे. येस सर. मग हा एक शेवटचा भाग आहे. एक प्रश्न टाकू इच्छितो. आपण जेव्हा मल्टीमीटर, एक बेसिक इक्विपमेंट जर म्हटलं, मल्टीमीटर जेव्हा घ्यायला जातो तर आपण एक्झॅक्टली कुठलं मल्टीमीटर घेतो कॉस्ट वाईज? ते येल्लो येतं काय 100 मीटरवाला रुपीजवाला किंवा एक मोठे नावाजलेले ब्रँड आहेत 1-1 लाख रुपयाचे पण मल्टीमीटर्स आहेत. तर आपण हे कुठल्या पद्धतीने चॉईस करतो? आपल्या फंक्शनचं काय काय रिक्वायरमेंट आहे. येस सर. आणि त्या फंक्शन्स म्हणजे आपलं तर समजा एखाद्याला 2-3 फंक्शन पाहिजे तर त्या पद्धतीने घेतो. एखाद्याला नंबर ऑफ फंक्शन जास्त असतील त्या पद्धतीने होतो. इफ नॉट थिंकिंग अबाउट द कॉस्ट. राईट. थिंक अबाउट हिज रिक्वायरमेंट. राईट. पण बऱ्याच वेळा आपण जेव्हा आपली ज्युनियर टीम नंतर येतात तर आम्ही हे जेव्हा ट्रेनिंग्स देतो इंडस्ट्रीमध्ये तर हे कॅट रेटिंग सेफ्टीचं अंडरस्टँडिंग, जसं आपण राईटली सांगितलं सर, फीचर कॅपॅसिटन्स पाहिजे, रेजिस्टन्स पाहिजे, दॅट इज शुअर. पण आपण मल्टीमीटर इनकमर म्हणजे कॅट 4 हा सगळ्यात हजार्डस एरिया की या बिल्डिंगच्या आतमध्ये येणार ज्या लाईन्स आहेत सर, तर तिथं जर काही शॉर्ट सर्किट झालं तर बाहेरचं प्रोटेक्शन ट्रिप होणार पण करंट हजारो अँपियर पण जाऊ शकतो सर. तर ते इक्विपमेंट तेवढं कॅपेबल आहे का, त्याचाही व्हिडिओ मी पुढे टाकलाय. मग आपल्या डीबी मेन इन्कमर डीबीच्या पुढे जर आपण गेलो, कारण मग त्याच्यात MCB, RCCB ह्या सगळ्या गोष्टी प्रोटेक्शनच्या आपण वापरल्या असतात, तर कॅट 3 जे ते थोडं कमी हजार्डस एरियावाला आहे. परत आपण आतल्या रूम्समध्ये गेलो तर जे इंडिव्हिज्युअल सॉकेट्स आहे, कारण रूमला पण आपण समजा बाहेर 30 मिलिअम्पचं 100 मिलिअम्पचं LCB टाकलं असेल, आतमध्ये आपण 30 मिलिअम्स टाकला तर पहिले इथली ट्रिप होणार मग बाहेरचे. तर जसं आपण आपल्या लॅपटॉप्स पर्यंत किंवा अप्लायन्स पर्यंत येतो सेफ्टी लेवल चांगली होत जाते, पण जसं आपण सोर्सकडे जातो ते हजार्ड वाढतात. तर आपल्या मल्टीमीटर्स किंवा आपले जे काही टूल्स वापरतो आपण त्यावरती हा उल्लेख केला असतो की हा डिझाईन कुठल्या याच्यासाठी केलेला आहे. कॅट 1 इज द लीस्ट, म्हणजे हा कॅट 4 एरियामध्ये वापरला हा फुटणार, जो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवतोय. कॅट 2 वाला कॅट 1 मध्ये वापरता येईल किंवा कॅट 4 सर्टिफाईड प्रोडक्ट जे आहे ते कॅट 3, कॅट 2, कॅट 1 कॅटेगरी 1 पर्यंतच्या एन्व्हायरमेंटमध्ये वापरता येऊ शकतं. आता याचं एक डेमो पण पाहूयात पुढे प्लीज सर. आता हे कॅट 1 मध्ये कॅट 4 चे सिच्युएशन तयार केलेले आहे. मला एवढी खात्री आहे की ह्या टाईपचं इक्विपमेंट आपल्या हातात असलं पाहिजे अशी कोणाचीच इच्छा नसावी, पण हा फक्त इन्फॉर्मेशनचा जो पार्ट आहे की मला कुठलं मल्टीमीटर घ्यायला पाहिजे तर हे त्याच्यावर लिहिलं असतं बऱ्याच वेळा की कॅट 4, कॅट 3 किती वोल्ट पर्यंत. तर हे सेफ्टी. मग नंतर लॉग आउट टॅग आउट्स पण आहेत जे तुम्ही फॉलो करतात. मी यात जास्त काही आपल्याला हे नाही पुट करणार. नेक्स्ट सर. हे जे आहे सर, आता मान्सूनमध्ये बऱ्याच वेळा वारं पण येतं, पाऊस पडतो, झाड ओव्हरहेड लाईनला पडणार किंवा एखादी तार तुटून खाली पडते, तर बऱ्याच लोकांना वाटतं नाही ते झाड उचलून सिव्हिलियन्सला आपण टाकून देऊ. पण जेव्हा करंट जातोय तर खाली पोटेन्शियल ग्रेडियंट तयार होतो आणि आपल्या 2 पायामध्ये 1 मीटरचा जर आपण अंतर घेतला, जसं आपण त्या पॉइंटकडे जातो 2 पायांमधला अंतर हा जास्त 1 मीटर आहे, पण जसं जवळ जाणार आपण तर तुमचा व्होल्टेज ड्रॉप जास्त होतो.
व्होल्टेज ड्रॉप जास्त झाला तर फक्त पायाच्या मेकॅनिझमचे मसल्स आणि सिस्टम ही पॅरलाइज होते, मनुष्य खाली पडतो आणि हा करंट अख्ख्या बॉडीतनं जात राहतो. तर अशी काही सिच्युएशन झाली तर त्याची काही वेगळी प्रोसेस आहे ट्रेनिंग, दोन्ही पाय जोडून उड्या मारत जाणे, ते आपण व्हिडिओ पाहिले असतील. बट पहिले तर तिथनं आपण बाहेर राहणे आणि आजूबाजूच्या लोकांना सतर्क करणे की तिकडे न जाणे, ह्याच्या पण काही प्रोसेसेस आहेत. पण लेट्स मूव टू लाईन चालू असली तर ट्री कटिंग त्यावेळेला करू नये मग. ट्री कटिंग पण किंवा लाईन चालू असताना आय थिंक पॉलिसीज ऑलरेडी इन प्लेस आहे. पण समजा एखादं झाड पडलं तर तुमच्या सिस्टमला माहित नाही, ओके करंट मागते म्हणजे एखादा लोड ऍक्टिव्हेट झाला, 10 EV एकत्रच चार्जिंगला लागल्यात, पण इट इज नॉट गोइंग टू ट्रिप अननेसेसरीली. तर हा जो करंट कंटिन्युअस जातोय, जसं आपण त्या व्हिडिओत पाहिलं त्या एक मॅडम चालत असताना त्या पोलला कनेक्ट झाल्या, त्यांना शॉक लागला, तर ह्या टाईपचं जे सिच्युएशन आहे आपण ह्या पद्धतीने टाळू शकतो. नेक्स्ट प्लीज सर. येस सर. Right now there are a number of trees in Nashik area. येस सर. The branches of trees are touching to the electricity wires. येस सर. In this case what happens? Our tree is directly touching to the live sir. Tree is also having water. तर हा ऍक्च्युअली लूपमध्ये येतो. अच्छा, केवढी मोठी फांती आणि किती सरफेस मधनं तुमचा करंट इकडे डायव्हर्ट होतोय त्यावरती महत्वाचं आहे सर. म्हणजे बऱ्याच वेळा आता काही व्हिडिओज आपण पाहिलेत की झाड पडलं, इतकी इलेक्ट्रिसिटी जाते, ते झाड वाळून पेट पण घेतं सर. तर इट डिपेंड्स ऑल टुगेदर की फक्त टच होत आहे की त्यावर पूर्ण झोकून दिलेलं आहे, म्हणजे किती सरफेस एरिया त्याला टच झाला जेणेकरून करंटची जास्त मात्रा त्यातनं जाते सर. आणि आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की इव्हन रिस्पेक्टेड डिस्कॉम्स ट्रान्समिशन हे जे आहेत, आपले जे काही पोल्स आहे तिथं गाई गुरं म्हैस गाय काहीच बांधायचं नाही. हे त्याचं कारण पण त्याचं की आपल्या पायांमधलं अंतर 1 मीटर आहे, त्यांचा 1 ते 1.5 मीटरपेक्षा जास्त असतो. तो व्होल्टेज ग्रेडियंट हा जास्त आहे. म्हणून आसाममध्ये 2007ची घटना आहे, लाईटनिंग पडली, नुसती वीज पडली आणि आजूबाजूला जेवढे हत्ती होते सगळे कोसळून पडले, कोणाला काही आयडियाच नाही लागली. मग तिथे ते इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर कळलं इथे लाईटनिंग पडली होती आणि हे त्या रेडियसच्या मध्ये आले सर. ग्रेट, आय विल एक्सपेक्ट इट प्लीज सर. नेक्स्ट प्लीज सर. अच्छा, हे जनरिकच आहे पण हा फोटो पाहून हे असं नको याला, तर वी शुड ऑलवेज एम्प्लॉय अँड ट्रेन आवर मेंटेनन्स टीम विथ द लेटेस्ट टेक्नॉलॉजीज किंवा लेटेस्ट मेथड्स किंवा लेटेस्ट स्टँडर्ड. जसं आता उगले सर पण आपल्याला गाईड करतील, लेटेस्ट स्टँडर्ड बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला गाईड करतात. नेक्स्ट वन सर. फायर, दिस इज ऑल्सो, पण इलेक्ट्रिकल आग लागल्यानंतर कुठलं सिलेक्ट करणं ते पण आपल्याला चार्टवरनं बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्लीज सर. इलेक्ट्रिकल इन्सुलेटेड टूल्स, एखादी लाईव्ह गोष्टीवर काम करणे, मेटलची किंवा जुनी इन्सुलेशन खराब झालेली पकड वगैरे न घेता प्रॉपर टूल्सचा वापर करणे. इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट होत असताना इमर्जन्सी, यू हॅव टू टेक शटडाऊन्स, कॉल फॉर इमर्जन्सी. आणि सेफ्टीच्या टीमचे जे ट्रेनिंग्स आहेत तर AED आणि CPR हे ट्रेनिंग्स असणं गरजेचं आहे. कारण आज कुठल्याही कंपनीत जर पाहिलं मोजके 1 किंवा 2 लोकांनाच माहीत असतं, पण ते नसताना गैरहजेरीमध्ये काही दुसरी गोष्ट झाली तर त्यावेळेस हे डॅमेज होणारच. येस सर. डन, आय थिंक दिस इज ऑल्सो. तर हे असे सेट्स असणं गरजेचं आहे की एखादा व्यक्ती काम करत असताना त्याला हुकनी बाहेर ओढणे, तर ही प्रोसिजर्स आहेत. दॅट्स इट. थँक्यू सो मच. येस सर. There are so many people, it is common practice. Suppose few is what people do, they are taking any wire and they are taking the small wires and again they are making that program. This is correct or wrong? दॅट इज कम्प्लिटली रॉंग सर. जसं आपण जे काही 10 रुपयाचा एक 2 अँपियरचा फ्यूज आपण मार्केटनं आणला, फास्ट ब्लोईंग फ्यूज, पण त्याची जी मेटल कॅपॅसिटी आहे की तेवढा करंट गेल्यावर तो हीट होऊन मेल्ट होणार, तो डिस्कनेक्शन होणार. बरेच लोक काय, इव्हन मी पण आय कमिट, जोपर्यंत घरी काही काम करायचं फ्यूज नाही, कंटाळा आला तर एखादी सिंगल स्ट्रँड काढायची, पिळायची आणि त्या फ्यूजच्या ठिकाणी टाकायची. पण हे कम्प्लिटली अयोग्य आहे सर. Sometimes it is more than less than specification, okay, it's okay. But sometimes the people are using the heavy current wiring, no? Yes, sir. And then I think. नो दॅट्स अ प्रॉब्लेम. मग तुमची प्रोटेक्शन म्हणजे आपण जे इलेक्ट्रिकल सेफ्टी म्हणतोय तर सगळ्यात पहिला जो एंट्री लेवल आहे आपला फ्यूज, तर आपण त्यालाच बायपास करून टाकलाय. ही सर, तो दॅट इज 100% रॉंग सर.
थँक्यू सो मच सर. थँक्स. खूप खूप धन्यवाद आनंदजी. बऱ्याचदा असं होतं की आपण वक्त्याचा बायोडाटा वाचतो आणि त्या ग्रॅव्हिटीतून आपल्याला कळतं की अरे किती डेप्थ असेल यांच्या व्याख्यानाची किंवा जी माहिती देतात त्या भाषणाची, त्या मार्गदर्शनाची. परंतु मी डायरेक्टच आनंद सरांना हे आपलं मार्गदर्शन सुरू करायला लावलं. पण त्यांच्या मार्गदर्शनातनं त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे हे आपल्याला सर्वांना जाणवलं असेल. आणि गेले अनेक वर्ष ते इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये आहेत. मेगर असेल, मोटवानी असेल किंवा ज्या मोठ्या इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांचं त्यांनी नॅशनल इंटरनॅशनली मार्केटिंगमध्ये अनेक अवॉर्ड्स मिळाले. आपण त्यांच्या शर्टवरती पाहिलं असेल की ते एक वेगळा त्यांनी आपलं अस्तित्व त्यांच्या फेसबुकवर, आपण जर त्यांचे फेसबुक फ्रेंड झालात तर नक्कीच आपल्याला माहिती होईल. आणि एक आपल्या ग्राहक आणि वीज पुरवठा कंपनी याच्यात जो काही दुवा आहे आणि आपल्याला खास करून आता सर्व जे काही एक्सपोर्टर्स असतील किंवा आपले मेक इन इंडिया अंतर्गत प्रोडक्ट करणाऱ्या कंपन्या असतील तर त्यांना सेफ्टी आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रिकल सेफ्टी, कारण आपण सर्वांना माहिती की आग लागली की सर्वात पहिले छापून येतं, कोणी तोंडी सांगतं, कोणी अफवा पसरते की इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटने आग लागली. मग ते भागवत उगले साहेब जेव्हा मुळाशी जातात आणि बघतात की नेमकं काय झालंय, तर मी भागवत उगले साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करेल की शासनाची भूमिका कशी असते आग लागल्यानंतर आणि आग लागू नये याकरता जी वीज पुरवठा कंपनी तिची जबाबदारी मीटरपर्यंत घेत असते आणि मीटरपासूनचं पूर्ण प्रोडक्शनपर्यंत जे काही इलेक्ट्रिसिटी लागते तर ती आपण वीज ग्राहक म्हणून हे त्यांच्याकडनं समजून घेऊ. आपणास सांगायला आनंद होईल की बरेच जण भागवत उगले सरांना ओळखतात, कारण की हे पूर्वी MSCDCL मध्येच होते. सिन्नरला औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक उद्योजक म्हणजे आशिषजींच्या कंपनीचं देखील कनेक्शन वगैरे हा सर्व सहभाग. त्यानंतर MPSCची परीक्षा देऊन ते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ह्या महाराष्ट्र शासनाच्या एजन्सीमध्ये त्यांनी आपलं कार्य सुरू केलं. ज्या ज्या कंपन्यांमध्ये त्यांनी व्हिजिट झाली त्यांनाही माहीत असेल की खरोखर सर प्रत्यक्ष मशीनपर्यंत येऊन बघत असतात. मी उगले सरांना जास्त आपला वेळ न घेता मी विनंती करेल की आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद मिलिंदजी. सर्वांना नमस्कार. आनंदजी, आपण खरंच खूप सुंदर म्हणजे बेसिक टेक्निकल डाटा आणि सुरक्षेशी रिलेटेड जो काही विषय आहे खूप सुंदररित्या आपण कव्हर केलेला आहे ऑलरेडी. आणि तुम्हाला सांगतो की जे काही तुम्ही उदाहरण दाखवले, जेवढे काही व्हिडिओ किंवा फोटो दाखवले, हे सर्व केसेस नाशिकमध्ये घडलेले आहे. लेटेस्ट म्हणजे आठवत असेल एक वर्षापूर्वी एक माणूस सायकलवर चालला होता आपल्या द्वारकामधून त्या पखाल रोडने आणि तो त्या स्ट्रीट लाईट पोलला तिथे त्याला शॉक लागला आणि त्याला ते व्हिडिओ पण व्हायरल झाला होता की त्याला ते लाकडी दांडक्याने ते बाजूला करताय असं सर्व त्या दिवशी फ्लॅश झालं होतं. तर मेन काय विद्युत अपघात, व्होल्टेज, करंट आणि आनंद सर जो काही मेन फॅक्टर आहे तो आहे पोटेन्शियल ग्रेडियंट आणि पोटेन्शियल डिफरन्स. हा मेन आहे. पोटेन्शियल व्होल्टेज आणि करंट जेव्हा आपण म्हणत होतो काय जिम्मेदार आहे, तर या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे तो आहे पोटेन्शियल डिफरन्स. मेन आपल्याला जिथं शॉक लागतो तो होतो पोटेन्शियल डिफरन्स. जर जे क्रिएट झाला तर करंट फ्लो होतो. त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स इज द मेन कन्सेप्ट. आणि त्यानंतर जी सेकंड कन्सेप्ट येते ती पोटेन्शियल ग्रेडियंटची. सरांनी ऑलरेडी टच केला तो थोडक्यात. सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की झाडच काय, ते तर लाकूड आहे. सिमेंटचा पोल आणि स्टीलचा पोल जळालेला आहे. तुम्ही बघितला असेल व्हिडिओ, तो पण फ्लॅश त्या याला पूर्ण पेटलेला आहे तो. तर सर्वांचं पहिलं स्वागत करतो सर्वांचं की कमीत कमी वेळेत आपण सर्व आलात. निमाचं खूप खूप धन्यवाद देतो की म्हणजे 11th आवरला हा सर्व विषय ठरला आणि त्यांनी तो खूप चांगल्या पद्धतीने इथे अरेंज केला आपल्या सर्वांसाठी. तर आपण सर्व नाशिककर आहोत त्यामुळे मी आपल्या सर्वांचं नाशिकमध्ये स्वागत करतो आणि नाशिक आपल्याला आपल्या प्राईड फील आहे म्हणून मी नाशिकबद्दल बोलतो. तर हा विद्युत अपघाताचा विषय सुरू कुठून होतो की आता नेक्स्ट प्लीज. तर आपण इंडस्ट्रीयलमध्ये सेक्टरमध्ये आपण बघतोय की नाशिक ट्रायंगलमध्ये आहे, या सुवर्ण त्रिकोणात असल्यामुळे नाशिकची औद्योगिक वाढ पण म्हणजे सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी सर्व भागामध्ये खूप जास्त, अंबड, सातपूर तर आहेच आहे, तर खूप जास्त प्रमाणात वाढ आहेच आहे आणि ती चांगली गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी, अभिमानाची बाब आहे. पण हे सर्व विकास जेव्हा होतो, ह्या विकास होताना काही त्यासोबतचे येणारे प्रो आणि कॉज आहे, त्यामध्ये विद्युत अपघात हा आहे. तर
विद्युत अपघाताची आता हे तर झालं आपले किती संख्या आहे, आपल्याकडे किती इंडस्ट्रियल ग्राहक आहे नाशिकमध्ये त्याबद्दल. नेक्स्ट प्लीज. ही सर्व डेव्हलपमेंट होत असताना आपण स्मार्ट सिटीकडे जाताना, स्मार्ट सर्व मीटरकडे जाताना, पण आपण सेफ नेशन आणि ग्रीन नेशनकडे पण आपल्याला जायचं आहे. तर हे सर्व विकास करताना सर्व इंडस्ट्रीचा आपल्या सर्वांचा ग्रोथ होताना आपल्याला आपली स्वतःची म्हणजे सेफ्टी स्टार्ट फ्रॉम आवर फर्स्ट किंवा एव्हरीडे सेफ्टी जे लिहिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. तर हे सेफ्टी म्हणजे काय ते ऑलरेडी सर्वांनी कव्हर केलेलं आहे. प्रत्येक विद्युत अपघातामागे कारण असतं. एव्हरी ॲक्सिडेंट हॅव अ कॉज. कारण असल्याशिवाय कोणताच अपघात होत नाही. आणि इतर अपघात मी म्हणेल मेकॅनिकल अपघात, रोड अपघातमध्ये वाचण्याचे चान्सेस असतात, पण इलेक्ट्रिकल अपघातामध्ये सरांनी सांगितलं 10 मिली एम्पियर करंट. 10 मिली एम्पियर म्हणजे 1000, 1 डिवाइड बाय 1000 म्हणजे 10 डिवाइडेड बाय 1000. फार स्मॉल करंट आहे, मिली एम्पियर आहे. त्या मिली एम्पियर करंट आपल्याला खूप होतो माणसाच्या बॉडीला इजा पोहोचवण्यासाठी किंवा मृत्यू फॅटॅलिटी होण्यासाठी. नेक्स्ट प्लीज. अपघातामध्ये 4 प्रकार आहे. मानवी ह्युमन फॅटॅलिटी होऊ शकते. ह्युमनचा नॉन फॅटॅलिटी म्हणजे हात भाजू शकतो, पाय जाऊ शकतो. नेक्स्ट ॲनिमल फॅटल आहे. त्यानंतर फायर. मेन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जे घडतात ते फायर ॲक्सिडेंटबद्दल पण आपण बोलणार आहोत. नेक्स्ट प्लीज. काही नाशिकमधलेच इंडस्ट्रीमधले फोटो आहे, मी जस्ट नाव नाही घेत त्यामध्ये, पण हे लेटेस्टवालेच आहे झालेले आपल्याकडे. नेक्स्ट. हे आपल्या नाशिक जिल्ह्याचं फिगर आहे सर. आपण नाशिक जिल्ह्यामध्ये ॲज अ जिल्हा म्हणून आपण एवढे माणसं, आपल्या जवळचे माणसं आपण गमावलेले आहे विद्युत अपघातामध्ये, जे की आता 24-25चा जर म्हटलं तर 55 माणसं ह्युमन फॅटल झालेले अपघात आहे. ज्या लोकांचं इंजुरी झालेले आहे ते 25 आहे. ॲनिमल तरचं गणनाच नाही, आपण त्यांना कन्सिडरच करत नाही असं म्हटलं तरी चालेल. फारच निग्लिजन्सकडे आहे तो विषय. म्हणजे कंडक्टर तुटून पडलेलं नाही. प्लीज 1 मिनिट सर. आणि फायर केसेस 127. अपघात घडल्यानंतर नुसतं माणूसच म्हणजे फक्त जीवितहानी होत नाही मित्रांनो, वित्तहानी पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होते. आपली करोडोची प्रॉपर्टी असते, आपण ते घामातून आपला तो उद्योग उभारलेला असतो आणि तो फक्त एका क्षुल्लक कारणामुळे जर आग लागली तर त्यामध्ये माणूस तर कधी म्हणजे माणूस वाचला तर फार चांगली गोष्ट आहे, पण कदाचित माणूस वाचवायला वेळही नाही मिळाला अशामध्ये त्या जाळेमध्ये त्या फायरमध्ये तो जर अडकला गेला तर वित्तहानी म्हणजे जीवितहानी तर होईलच, पण वित्तहानी पण खूप मोठ्या प्रमाणात होते त्या केसमध्ये. हे सर्व असे संख्या आहे ही आपली, आणि ती ॲक्च्युली खरंच आपल्याला म्हणजे मला सांगायला बिलकुल शोभनीय नाही आहे. फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आपण 0 अपघातकडे, 0 अपघातकडे सगळं आपण चाललो आहोत, पण त्यासाठी आपल्याला खूप खूप प्रयत्न करणं आहे. म्हणजे हे असे प्रोग्राम निमानी तर केलंच आपल्यासाठी, पण हे असे प्रोग्राम आपल्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये होणे आवश्यक आहे, गल्लोगल्ली होणे आवश्यक आहे, रस्त्यावर होणे आवश्यक आहे. MSEBने चांगला इनिशिएटिव्ह घेतला मागच्या काही दिवसामध्ये. आम्ही तर अभियानच राबवा, आम्ही सप्ताह दिवस असं म्हणतच नाही. आमच्यासाठी हा अभियानच आहे. जिथे भेटेल तिथं आम्ही सेफ्टीवर लेक्चर देत असतो, बोलत असतो. इंडस्ट्री असो, ग्राहक असो, शेतकरी असो, यामध्ये आपल्या शेतकरी मित्रांची खूप मोठी संख्या आहे मित्रांनो. आपण तरी आपल्याकडे इलेक्ट्रिकलला आपण थोडंसं बघतो की इंडस्ट्रीमध्ये, पण शेतकरी मित्रांचे स्टार्टर पेटीची अवस्था तुम्ही बघितली असेल मित्रांनो. खूप वाईट अवस्था असते, कुठेतरी कट झालेली असते आणि ते इन्सुलेशन निघालेले असतं, ओले हात असतात, पावसाचे दिवस असतात, आणि ते जेव्हा स्टार्टर मोटर चालू करायला जातो त्यामध्ये आपल्या जवळपास नक्कीच कोणीतरी ऐकलं असेल की आपल्या रिलेटिव्हमध्ये कोणी ना कोणी गेलेलं आहे. यंग लोक जातात या सगळ्या ह्याच्यामध्ये. नेक्स्ट प्लीज. हां, तर आता मी प्रत्येक अपघाताला कारण असतं हे तर मी सांगितलं. त्याचं कुठेतरी मूळ म्हणजे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट इमिजिएट कधीच होणार नाही. ह्या प्रॉपर्टीमध्ये जर ॲक्सिडेंट होणार असेल तर तो मी म्हणेल आज होणार आहे असं कधी होत नाही. त्याला थोडासा वेळ लागतो, कारण प्रत्येक गोष्टीला लाईफ आहे. प्रत्येक स्टँडर्ड आणि सबस्टँडर्ड असा डिव्हिजन आहे. म्हणजे तुम्ही काम कसं करता याला फार महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल इतके वर्ष झाले सर काही झालं नाही, असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकतो. सर कुछ नाही होता, इतने सालों से हम चला रहे, कुछ नहीं होता, असं मला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. जेव्हा मी त्यांना काही ठिकाणी दाखवतो सॅम्पलमध्ये की हे असं होऊ शकतं, मग त्यांना नाही असं म्हणजे बऱ्याच सरांनी फोटो दाखवलेच आहे ऑलरेडी, मी थोडं फोटो कमी घेतले. मेन काय होतं, आपण सर्व इंडस्ट्रियल आहेत. आता सुरुवात पहिली आपली जी झाली पाहिजे तर आपला लोड काय आहे. बऱ्याच लोकांना हेच माहीत नाही की आपलं कॅल्क्युलेशन, लोड कॅल्क्युलेशनच माहीत नाही की आपण लोड किती घेतला MHDC, आपल्याला गरज किती आहे, आवश्यकता किती आहे आणि आपण वापरतोय किती. बऱ्याच ठिकाणी लाईट बिलाबद्दल तर मी फायनान्शियल लॉसेसबद्दल तर बोलणारच नाही. मी बरेच जेव्हा बिल बघतो ती कॉन्ट्रॅक्ट डिमांड आणि त्याचा कुठेही मॅच नसतो. वर्ष आपण लाखो रुपये त्या MSEBला भरत असतो,
निष्कारणच भरत असतो. म्हणजे तो एवढा डिमांड आपला वर्षभरात कधी केलेला नसतो. 549 आय थिंक पर KVA 549 रुपीज पर KVA चार्जेस आहे. तो आपला फायनान्शियल लॉस आहे. पण तो बघायला पाहिजे. त्या म्हणजे पहिलं तर सर्वे झाला आपला लोड सर्वे, दॅट वॉज इम्पॉर्टंट. म्हणजे लोड सर्वे असणं फार महत्त्वाचं आहे, लोड लिस्ट असणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपलं इक्विपमेंट काय येणार आहे, त्यावर लोड काय येणार आहे आणि आपण सिस्टीमवर त्यानुसार आपलं इक्विपमेंट आपण परचेस करणार आहोत. तर पहिला हे जे बेसिक आहे ते लोड सर्वे आहे. त्यानंतर विद्युत संचमणीकरता जागेची निवड, हा फार मोठा विषय. म्हणजे ट्रान्सफॉर्मर पडलेले आहे, ट्रान्सफॉर्मर बेसमेंटमध्ये ठेवलेले आहे, ट्रान्सफॉर्मरला सिक्युरिटी केबिनमध्ये घातलेलं आहे, ट्रान्सफॉर्मर डोक्यावर ठेवलेलं आहे, ऑइल ट्रान्सफॉर्मर आहे, त्याचं ॲम्बियंट टेम्परेचर प्लस त्याचं स्वतःचं टेम्परेचर, तो एक हीटर आहे, दॅट वॉज इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे, तिथं इंडक्शन आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि तिथं लाईव्ह करंट आहे 11 kV बाय डायरेक्ट 440. एवढं सगळं असताना आपण त्याच्याकडे फक्त सर्वात जास्त जर पार्ट असेल तर तुम्हाला परत सांगायची आवश्यकता नाही, तर आपलं इलेक्ट्रिसिटी इज मोस्ट निग्लिजंट पार्ट. आपले मीटर असो, आपला रूम असो, मीटर रूम असो, आपली स्विचिंग रूम असो, आपलं सबस्टेशन असो, साधं गवतसुद्धा काढण्याचे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मी चांगली पण आहे, चांगल्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे. पण मी बघितलं ST उच्चदाब ग्राहकांकडे जर कधी गेलो तर त्या ट्रान्सफॉर्मर फक्त MSEBीची जबाबदारी आहे असं नाही. उच्चदाब ग्राहकाकडे स्वतःचा ट्रान्सफॉर्मर असतो, स्वतःचं फक्त मीटर सोडलं तर सगळी प्रॉपर्टी त्या उच्चदाब ग्राहकाची असते. परंतु स्विचिंग स्टेशन आणि स्विचिंग यार्डची अवस्था इतकी वाईट असते. पण याला मग यातूनच पुढे जाऊन काय होतं तर गवताची पण कारण होतं. म्हणजे कारण MSEBीचा तो पोल तिथे आलेला असतो आणि पक्षी किंवा इन्सुलेटर बर्न होतं, इन्सुलेटर फुटतं, कारण त्याच्यावर मॉइश्चर येतं किंवा धूळ असते तर तो करंट लिकेज करंट तयार होतो आणि स्पार्क होतो. तेवढा एक स्पार्क तुमच्या वाळलेल्या गवताला खूप झाला आणि तो तुमच्या प्रॉपर्टीला, म्हणजे रिझन इलेक्ट्रिकल वेगळाच विषय होतो. म्हणजे ते एक साधं गवत पण कारणीभूत होऊ शकतं त्या गोष्टीसाठी. तर जागा निवडणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रॉपर जेव्हा म्हणजे आपली इलेक्ट्रिकल आपण त्याला ऊर्जा आहे, आपलं इनपुट आहे, आपल्या इंडस्ट्रीमधलं मेन इनपुट इलेक्ट्रिसिटी आहे. जर तुम्ही कॉस्ट काढली तर मेन एनर्जी आहे, मेन जो रॉ मटेरियल आहे ती तुमची बऱ्यापैकी आय थिंक इलेक्ट्रिसिटी आहे. तर त्यामुळे त्याची जागेची निवड खूप व्यवस्थित करा, जेणेकरून भविष्यात, कारण आपण इंडस्ट्री घेतो म्हणजे लाईफ टाईम घेतो ना, आपल्या वर्षानुवर्षाचा विषय आहे तो उद्योग उभारणं. म्हणजे नेक्स्ट आहे विद्युत संचमणीचा नकाशा व मंजुरी. त्याची सिंगल लाईन डायग्राम, म्हणजे आपण सप्लाय पॉईंट काय असणार आहे, आपला ट्रान्सफॉर्मर कुठे येणार आहे, आपलं प्रोटेक्शन कुठे येणार आहे, त्यानंतर आपलं पॅनल कुठे येणार आहे, त्यानंतर आपल्या केबल कशा जाणार आहे, त्यानंतर त्या आपल्या स्विचबोर्ड MCB DB पर्यंत कशा जाणार आहे, आपल्या मशीनपर्यंत कशा जाणार आहे. मशीनपर्यंत जाणारी केबलला 4-4 जॉईंट्स असतात वर्षानुवर्ष, कारण मशीन चालतं आहे पण तो कधी धोका देईल किंवा ते कधी पायात अडकेल किंवा तो जॉईंट कसा सबस्टँडर्ड होत जातो. जसं सरांनी सांगितलं सेलो टेप आणि अजून कोणता टेप तो वापरला जातो, तो दिसला, कॉटन टेप पण दिसलेला आहे सर. तर तो फार महत्त्वाचा आहे आणि सिंगल लाईन डायग्राम आपल्याकडे असणं, आपल्या पॅनल रूममध्ये लावणं फार आवश्यक आहे. विद्युत उपकरणांची निवड सिंपल आहे, IS मार्कचा असावा एवढी साधी अपेक्षा आहे. आणि रेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं सरांनी ते कॅटेगरी 1, 2, 3, 4 सांगितलं, त्यामुळे प्रत्येक जसं साधे हँडग्लोव्ज जरी घेतलं किंवा मेगर किंवा आर्ट टेस्टर काय तुमचं मल्टीमीटर घेतलं, प्रत्येक गोष्टीला एक रेटिंग आहे. किती व्होल्टेजपर्यंत आपण ते वापरू शकतो, किती करंटपर्यंत ते गोष्टी वापरू शकतो. त्यामुळे रेटिंग आणि IS एवढी सिंपल अपेक्षा आहे. तर उपकरणांची निवड म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे आपण इलेक्ट्रिसिटीसाठी जे उपकरण निवडणार आहे त्याची रेटिंग, त्याचा IS मार्क हे बघणं आवश्यक आहे. त्यानंतर क्लिअरन्सेस 2 याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला तिथे काम पण करायचं असतं, मेंटेनन्स पण काम करायचं. आपला ट्रान्सफॉर्मर आहे, आपलं मशीन आहे, आपलं प्रोटेक्शन आहे, ब्रेकर आहे, तिथे आपल्याला सेफ्टी वर्किंग क्लिअरन्स पण मेंटेन करणं आवश्यक आहे. कारण काम करताना पण आपला हात लागू शकतो. लेटेस्ट अंबडमध्ये एक झालेला अपघात आहे कंपनीमध्ये, पॅनलमध्ये काम करताना भाजला गेलेला आहे माणूस, नॉन फॅटल ॲक्सिडेंट झालेला आहे. असे अपघात होतात. त्यामुळे क्लिअरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हर्टिकल असो, हॉरिझॉन्टल असो, स्विचिंग स्टेशन, स्विच यार्डमध्ये पण हे फार महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा. इथं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की बऱ्यापैकी लोक MCBवरच अवलंबून आहे. MCB हा म्हटलं की प्रोटेक्शन. MCB फक्त बटन पण नाही, काही ठिकाणी फक्त MCB ऑपरेट, म्हणजे स्विच इज अ स्विच, त्याची एक डेफिनेशन आहे आणि तो त्याचं का फंक्शन करतो. फ्यूज इज फ्यूज, त्याची एक रेटिंग आहे आणि तो फ्यूजची डेफिनेशन वेगळी आहे. लोक फ्यूज, सर्किट ब्रेकर, MCB कॉम्बाईन करतात. MCB तो सर्किट ब्रेकर आहे, त्याची काहीतरी रेटिंग आहे, तो त्या रेटिंगला, त्याला स्विच म्हणून वापरू नका, विनंती आहे ती.
तर मेन प्रोटेक्शन आणि बॅकअप प्रोटेक्शन म्हणजे हा फ्लोअर आहे याचं एक मेन प्रोटेक्शन असेल, पण हे फेल झालं तर खाली आपलं एक पॅनल मेन पॅनल असेल तिथं बॅकअप प्रोटेक्शन आणि त्याची रेटिंग, नाही तर खालचा ट्रिप होणार का इथला ट्रिप होणार असं, म्हणजे 25 अँपेअर का 32 अँपेअर कुठे कोणता लावायचा हे पण महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाने मेन प्रोटेक्शन आणि बॅकअप प्रोटेक्शन आपल्या सिस्टीमला असावा, त्यावर फोकस करावा ही विनंती आहे. त्यानंतर हे सर्किट ब्रेकर तर आता उच्च दाब ग्राहकांना सर्किट ब्रेकर सेंट्रलनेच कंपल्सरी केलेलं आहे, पण MCCB असो MCB असो RCCB तुम्हाला सांगतो, पूर्वी ELCB आपण म्हणायचो, आता ELCBचं कन्सेप्ट मध्ये रेग्युलेशनमधून शब्दच काढून टाकला त्यांनी. RCCB इज कंपल्सरी आणि तो 1 किलोवॅट अँड अबो सर्वांना म्हणजे इंडस्ट्रीला तर कंपल्सरी आहे. हा जर असेल ना आपल्या सिस्टीममध्ये RCCB तर आपण थोडं निवांत झोपू शकतो. थोडासाही लिकेज असेल तो ट्रिप करतो. आपण 30 मिली अँपेअरचं म्हणजे आता पूर्वी तरी 100 आणि 300 मिली अँपेअरचं रेटिंग दिलं होतं, आता ते पण निघालं फक्त 30 मिली अँपेअर. 30 मिली अँपेअर का, तर त्याचं सिम्पल रिझन आहे की 30 मिली अँपेअरच्या पुढे माणसाला इंज्युरियस टू हेल्थ म्हणजे फॅटॅलिटी होऊ शकते. त्यामुळे तर 30 मिली अँपेअरचा RCCB. त्यानंतर FDD आहे, आर्क फॉल, हे अजून हॉस्पिटल वगैरे ह्या ठिकाणी आर्क फॉल्ट डिव्हाइस आहेत. त्यानंतर टेस्ट रिपोर्ट, चाचणी अहवाल, आपल्या सिस्टीमचा अर्थिंग आपण किती वेळेस मोजतो, आपल्या सिस्टीमचा केबलची मेगर आपण किती वेळेस घेतो, आपल्या सिस्टीमचा फॉल्ट इम्पिडन्स किती आहे आपण किती वेळेस मोजतो. किती जर ट्रिपच नाही झालं आपलं सिस्टीम तर त्याला त्या प्रोटेक्शनला पण काही उपयोग नाही आहे. त्यामुळे टेस्टिंग फार महत्त्वाचं आहे. नाही महिन्याला, नाही 6 महिन्याला, नाही वर्षातून एकदा तर करा. असं बरेच ट्रान्सफॉर्मर बघितलं की ते ऑइलचं टेस्टिंग म्हणजे ऑइल लेवल पण बघत नाही, त्याचं फिल्ट्रेशन बघत नाही किंवा त्याची BDV बघत नाही, त्याचं टेस्टिंग करतच नाही. त्यानंतर हा जो चालू करण्याची परवानगी आहे हा म्हणजे कायदा आणि रूल्सशी संबंधित आहे. त्यानंतर तुमचं मेंटेनन्स, प्रत्येक गोष्टीला जर मेंटेनन्स प्रॉपर असेल तर मी म्हणतो अपघातच होणार नाही. मेंटेनन्स ही फार मोठी की आहे. म्हणजे फक्त एकदा कॉन्ट्रॅक्टरने तुम्हाला उभारून दिलंच, तुमचे बटन दाबलं लाईट चालू झाली इथपर्यंत विषय नाही. त्याला प्रत्येक गोष्टीला मेंटेनन्स, आपल्या बॉडीला जसं मेंटेनन्स आहे तसं प्रत्येक इक्विपमेंटला, प्रत्येक मशीनला, इलेक्ट्रिकल सिस्टीमला तर मेंटेनन्सची आवश्यकता आहेच आहे. त्यानंतर जो पिरियॉडिकल इन्स्पेक्शन किंवा वार्षिक निरीक्षण हा पण कायदा आणि रूल्समधला पार्ट आहे, तो आपण करून घ्यावा किंवा आपण सेल्फ सर्टिफिकेशन करण्याला पण आपल्याला कायद्याने अधिकार दिलेले आहे, ते पण आपण करू शकता. नेक्स्ट तो RCCBचं मी सांगत होतो, एक सिम्पल आहे तो सर्वांना आता तुम्हाला माहिती आहे. ही सिस्टीम आपल्या घरापासून लावा, घरात तर असायलाच पाहिजे कंपल्सरी, आपल्या इंडस्ट्रीला पण लावा. दॅट वॉज कंपल्सरी बाय ॲक्ट, कायद्याने त्याला कंपल्सरी केलेलं आहे. त्याचं सिम्पल प्रिन्सिपल आहे एकदम. इनकमिंग करंट जेवढा 5 अँपेअर करंट येत असेल तर 5 अँपेअर करंटच न्यूट्रलमधून रिटर्न गेला पाहिजे. इनबॅलन्स आला तर तो ट्रिप करतो. नेक्स्ट आता ते MCB लावतं त्यापेक्षा मी म्हणेल RCBOच लावा, म्हणजे आपले कॉस्ट कटिंग पण होईल त्यामध्ये थोडंसं, आणि RCB प्लस MCBचं कॉम्बिनेशन पण होऊन जाईल. हे पण आपण वापरायला सुरुवात करायला पाहिजे. नेक्स्ट कायदा काय म्हणतो तर हे सर्व जेव्हा लाईन डायग्राम म्हणजे इन्स्टॉलेशन आपण उभारतो त्याचे नकाशा मंजुरी घेणं आवश्यक आहे. त्याची लाईन डायग्राम म्हणा, त्याचं इक्विपमेंट आपण जे लावलं आहे त्यातून पुढे तुमच्या जीवाला, कारण लाईट काय विचारणार नाही की तो कामगार आहे, मॅनेजर आहे, ओनर आहे, तर श्रीमंती आहे का गरीब आहे असं काही विचारणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचं टेस्टिंग करून घेणं किंवा ते सेफ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. हा कायद्याची प्रोव्हिजन आहे की तुम्हाला काय असायला हवं आहे. नेक्स्ट पिरियॉडिकल, जसं नवीन इन्स्टॉलेशन तुम्ही उभारल्यानंतर जसे परवानगीची आवश्यकता तसं तुम्हाला दर वर्षाला त्याचं पिरियॉडिकल इन्स्पेक्शन करून घेणं पण तेवढंच आवश्यकता आहे. नेक्स्ट CPRचं ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, थोडक्यात माहिती दिली. एक सीट CPR जर चुकून अपघात घडला तर CPR कसा द्यावा, त्याचा एक प्रथमोपचाराचा चार्ट कसा असावा ते. नेक्स्ट ह्या महत्त्वाची सीट आहे की आपली इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिकलचं काम, जसं सर म्हटलं, कोणीही येतं आणि इलेक्ट्रिकलचं काम सुरुवात करतं, तर तो कमीत कमी त्याचं शिक्षण, त्याचं टेक्निशियन, तो वायरमॅन आहे का, तो इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे का, 250 किलोवॅट आणि अबो कंपल्सरी इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑफिसर नेमणं कायद्याने बंधनकारक आहे उद्योगांना. आणि त्याखालच्या उद्योगांनी आपल्या जे कन्सल्टंट आहे, आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहे, AMC कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्याशी आपण टायअप करून त्यांच्यासोबत काम करू शकतो. नेक्स्ट आहे विद्युत संच मांडणीच्या सुरक्षेच्या दृष्टीने निगा राखणे. म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही तुमचं इन्स्टॉलेशन सेफ ठेवा तुमच्यासाठी, आम्हाला तुमच्याकडे येण्याची आवश्यकताच वाटू नये, हा महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर डेंजरस बोर्ड लावणं, म्हणजे जिथं धोका आहे ती रूम असो, इलेक्ट्रिकलचं पॅनल असो, तर ते डेंजर बोर्ड
अर्थिंग लोक सांगतात खूप अर्थिंग केलेलं आहे माझ्या सिस्टीममध्ये, पण ती सक्षम अर्थिंग असणं महत्त्वाचं आहे आणि तिची व्हॅल्यू ज्या येणार आहे त्या महत्त्वाच्या आहे. त्यानंतर फायर फायटिंग सिस्टीम आली, त्यानंतर फर्स्ट एडचा चार्ट असणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहे आम्हाला त्यानंतर जे काम तुम्ही करायचं आहे ते परवाना म्हणजे जे ऑथराईज कॉन्ट्रॅक्टर आहे, ऑथराईज गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडूनच करा. काय होतं, जी जबाबदारी आपल्या इन्स्टॉलेशनमध्ये किंवा आपल्या प्रिमायसेसमध्ये ही दुसऱ्याची जबाबदारी नसते. उद्या अपघात जरी तो बाहेरचा माणूस येऊन काम करत असेल, आपल्याकडे थर्ड पार्टी येऊन काम दिलेलं असेल, त्याला अपघात झाला तर त्याच्यावर सुपरवायझन करण्याची जबाबदारी आपली असते, त्या इंडस्ट्रीची येते. उद्या कायदेशीर जर प्रॉब्लेम झाला तर त्या उद्योगाला त्रास होतो त्याचा. नेक्स्ट आहे ट्रेनिंग. जसं अशा स्वरूपाच्या कार्यशाळा ट्रेनिंग आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण कायम आम्ही कधी पण तुमच्यासाठी यायला तयार आहे. आणि तुम्ही पण असे आनंद सरांसारखे जे लेक्चरर्स खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलं तर नेहमी अवेलेबल होतील. आय थिंक ते त्यांची माझी सेकंड भेट आहे, अशाच एका डायसवर झाली होती. नेक्स्ट आहे उपकरणांबद्दल मी ऑलरेडी बोललो आहे की तुम्ही घेताना जे उपकरण घ्याल, जसं ते मल्टीमीटरचं सरांनी उदाहरण सांगितलं, ते पण एक उपकरण आहे. त्याचं कसं काय होऊ शकतं ते IS असणं किंवा स्टँडर्ड असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर टेस्ट रिपोर्ट जे तुम्ही दर वर्षालाच टेस्टिंग करून घ्या, म्हणजे ज्या बेसिक टेस्ट आहे अर्थिंग व्हॅल्यूच्या असेल, मेगरिंग व्हॅल्यूच्या असेल, लूप इम्पेडन्सच्या असतील किंवा PPE किटच्या पण टेस्ट असतात. आपले जे PPE किट वापरतो त्याच्या पण टेस्टिंग कॅलिब्रेशन असेल, टेस्टिंग असेल. त्यानंतर जर चुकून हे सगळं होऊ नये, अपघात घडला तर बऱ्याच वेळेस आमच्या डिपार्टमेंट हे कोणाला माहितीच नाही, फक्त MSCB लोकांना बऱ्यापैकी माहिती की MSCB, तर 24 तासाच्या आत आम्हाला रिपोर्ट करा, जेणेकरून काय होईल आम्ही तिथे पोहोचू आणि अपघात खरंच इलेक्ट्रिकलमुळे झाला आहे की नाही. कारण काय होतं, जसं मिलिंद सर बोलले की अपघात झाला की इलेक्ट्रिकलमुळेच झाला, शॉर्ट सर्किटमुळेच झाला. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की असं काही नसतं, म्हणजे 90% नसतं म्हटलं तरी चालेल. खरं आहे. म्हणजे नेक्स्ट प्लीज. हां, थोडक्यात आमच्या डिपार्टमेंटबद्दल सांगतो. आमचं इलेक्ट्रिकलचं जे विद्युत निरीक्षण जे कार्यालय आहे त्याचं काम काय आहे आणि कायद्यामध्ये 161 अन्वये आमची नेमणूक झालेली, म्हणजे शासनाने आमची नेमणूक केलेली आहे. आमच्याकडे अपघात इन्व्हेस्टिगेशन हा मेजर रोल आहे आणि मग बाकी जो आहे कायदे आणि जे रेग्युलेशन आहे तुम्हाला तुमच्याकडून ते करून घेणं बंधनकारक आहे, तुम्हाला सांगणं आणि त्या पद्धतीनं तुमच्या म्हणजे कोणत्याही गोष्टीमुळे दुसऱ्याच्या जीवाला किंवा स्वतःच्या जीवाला अपघात होऊ नये ही काळजी घेणं हा मेन आमचा पार्ट आहे. नेक्स्ट प्लीज. आमच्या सर्व सेवा आता जवळजवळ आम्ही ऑनलाईन केलेल्या आहे, तर त्यावर आपले सरकारवर गेला तर ह्या सगळ्या सेवा आम्ही तुम्हाला देऊ शकतो. त्यामध्ये जनरेटरची परमिशन असेल, इलेक्ट्रिकलची परमिशन असेल, प्लॅन अप्रूव्हल असतील, आता लिफ्टचे पण परमिशन आहे, इवन मल्टी स्टोरी बिल्डिंगचे परमिशन असेल, त्यानंतर जनरेटरचे रिलेटेड आले सर्व, म्हणजे ज्या काही सेवा आहे त्या सर्व ऑनलाईन आम्ही आता सर्व सेवा ऑनलाईन केलेल्या आहे. नेक्स्ट प्लीज. सगळं इलेक्ट्रिकल जिथे इलेक्ट्रिशियन म्हणजे MSCDCL असो, पारेशन असो, जनरेशन असो, इंडस्ट्री असो, छोटी असो मोठी असो, इथं डिफरन्स नाही आहे. त्यांना हे ॲक्ट आणि रूल लागू होतात. हे आमच्या विभागात आता ऑनलाईन ज्या सेवा आल्या त्याच आहे त्या. नेक्स्ट प्लीज. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मला ॲक्च्युली इतकं चांगलं बोलता येत नाही, पण मी प्रयत्न केला आपल्याशी संवाद साधण्याचा. तर प्रथम मी मिलिंदजी, नार सर, आयर सर आणि सर्व निमाची टीम, झोपे सर, जे नेहमी आम्ही चर्चा करत असतो आणि मला चर्चा करायला आवडते. जे कोणी भेटतं त्यांच्याशी, इंडस्ट्री असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो किंवा कोणतेही ग्राहक असो, त्यासाठी आपल्याकडून आपलं जे नॉलेज आहे ते शेअर करायला नक्कीच आवडतं. आपल्याला कोणती अडचण असेल, इलेक्ट्रिकच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही नेहमीच आहोत. आमची टीम पण आलेली इथे. जर तुम्हाला कधी वाटलं की आपलं इन्स्पेक्शन करावं तरी तुम्ही आम्हाला अर्ज देऊ शकतात. काय होतं आमच्याकडे आता तुम्ही सरांनी 27,000 ते 30,000 ग्राहक आहे इंडस्ट्रियल कमीत कमी जिल्ह्यामध्ये, आणि आमच्याकडे म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये स्टाफचं तुम्हाला माहिती आहे प्रोसेस काय. तर इतक्या कामामध्ये तुमच्यापर्यंत पोचणं आम्ही 5-5 वर्ष झाले तुमच्याकडे. कधी आम्ही इन्स्पेक्शनला जे काही ग्राहक आम्हाला फोन करतात किंवा ॲप्लिकेशन देतात, ईमेल करतात की आम्ही तुम्हाला एक लेटर पाठवतो, म्हणजे LT ग्राहकाला तर लेटर पण आमचं गेलेलं नाही एवढ्या कितीतरी वर्षात. हाय टेन्शन ग्राहकांना ती कंपल्सरी असल्यामुळे त्यांना लेटर जातं, मेल जातो की तुम्ही तुमचं इन्स्पेक्शन करून घ्या किंवा सेल्फ सर्टिफाय करा, किंवा जर काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला बोलवा, आम्ही येऊ शकतो, असं पण आम्ही तुम्हाला सेवा देऊ शकतो. तर थँक्यू निमा. धन्यवाद सर. मी सर्वप्रथम
आपणास व्यासपीठावर बसण्यास विनंती करतो. त्याचबरोबर व्यासपीठावरचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांनी व्यासपीठावर यावं. झोपे साहेब, आनंदजी, राजाभाऊ या. प्रश्न पण काही असतील ते विचारा. एक निवेदन पण आम्हाला द्यायचं आहे. पण तत्पूर्वी एक मला आपल्या जे काही मार्गदर्शन आपण दिलं त्याच्यातलं एक स्क्रीनशॉट काढलाय मी. तो स्क्रीनशॉट जो आहे तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमचे अध्यक्ष हे कुठल्याही कार्यक्रमात गेले की त्यांची सुरुवात जेव्हा करतात ते म्हणतात की नाशिकच्या 18,000 इंडस्ट्रीजचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. आणि बऱ्याच वेळेला आम्हाला व्यासपीठावर खाली आल्यावर विचारणं होते की तुम्ही कसं काय ठरवता 18,000 हे उद्योजक आहेत. तर त्या 18,000चा आकडा आपण जे प्रेझेंटेशन दिलं त्याच्यात लघु दाब, उच्च दाब आणि इंडस्ट्रियल MSME कनेक्शन 18,670 हा स्क्रीनशॉट मी काढून घेतला. म्हणजे ती आमचे अध्यक्ष बोलता याला कुठेतरी पुरावा हा मिळाला आहे. ते औद्योगिक दराने वीज बिल भरतात, यादी पण देऊ शकतात. तर खरोखर कारण बरेच उद्योग जे आहेत तर त्या छोट्या जागेतनं चालतात, मोठ्या जागेतनं चालतात. काही उद्योग असे असतात की त्यांना नावलौकिकता मिळवायची असते, त्यामुळे ते प्रचार प्रसार करतात. परंतु काही उद्योग असे पण आहेत की आपली कॉपी व्हायला नको म्हणून ते लपवत असतात की आपण नेमकं काय बनवतो. त्याच्यामुळे शासनाकडे पण बऱ्याचदा आकडे नसतात की किती उद्योग आहेत. आणि विविध योजना असतील हे असतील त्या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्राला माहीत होतं आणि आज आपण ही फिगर दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. आपण इलेक्ट्रिकल ज्या ऑनलाईन सुविधा झाल्या आहेत त्याची माहिती दिली. बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही देखील होरपडला जातो की कॉन्ट्रॅक्टरशिवाय काम होऊ शकत नाही असा जो काही मेसेज गेला आहे तर तसं काही नाही आहे. आम्ही देखील ओपनपणे सांगत असतो. निमात देखील आपण ज्याही सुविधा किंवा ज्याही गव्हर्नमेंटच्या तुम्हाला एजन्सीच्या अडचणी असतील तर आपण सर्व अधिकारी आपल्यासाठी तत्परतेने असतात अवेलेबल. आपण सांगावं. आमचे C11चे उद्योजक आहेत. एक त्यांना निवेदन द्यायचं आहे ते आपण स्वीकारावं अशी विनंती करतो. सर्व C11चे उद्योजक, वैद्य साहेब आपण देखील यावं. निमाची टीम, मिलिंदजी, झोपेसाहेब, आयमाचे झोपेसाहेब, त्यानंतर आपल्याला आज सगळ्यांना गायडन्स केलेले आहेत तसे उगले साहेब, अविनाशजी आणि आज जमलेले आपले उगले सर, आनंद वागचौरे साहेब, सॉरी अविनाश याला उगले सरांची टीम आणि आपण जमलेले सगळे उद्योजक किंवा त्यांचे स्टाफ सगळ्यांनी एक उत्सुकतेपोटी किंवा काय असतं हे समजून घेण्यासाठी आपण जे सगळेजण इथे आलो आहोत. आज आपण टेकवे करताना एक गोष्ट घेऊन जाऊ शकतो जे इंडिव्हिज्युअल आहे, मी अगदी वैयक्तिक माणसं सांगतो, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जे काय वायरिंग केलेलं त्याला ELCB म्हणतो, तो ELCB आहे का नाही, तो वर्किंग आहे का नाही, एवढा एक छोटा टेक अवे घेऊन जा. पुढच्या टेक अवेला आपण पुढच्या वेळेला नंतर बोलूया. एवढं बोलून आजचा कार्यक्रम संपला. असं सॉरी आमचे इकॅम टीमचे मेंबर्स ह्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.